आजचे आपले मार्गदर्शक आहेत समर्थ पालकर सर, त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। मी शलाकाताई आणि पालकर सरांना मंचावर येण्याची विनंती करेन दीप प्रज्वलनासाठी। आपल्याला ह्या शिबिरामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने जे शैक्षणिक शिबिर येथे आयोजित केलेले आहे त्याचे आपले आजचे मार्गदर्शक जे प्रवक्ता म्हणून आपल्याला लाभले आहेत ते BE इन इलेक्ट्रॉनिक्स आणि PGDIC पदवीधारक आहेत। अत्यंत अनुभवी गणित शिक्षक असून 30 वर्षांपेक्षा जास्त अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे। 1998 साली त्यांनी समर्थ एज्युकेअर या संस्थेची स्थापना केली। ती सध्या परळ आणि दादर येथे कार्यरत आहे। समर्थ एज्युकेअरमध्ये 8वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स, JEE, नीट आणि MST CET यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते आणि 15,000हून अधिक विद्यार्थ्यांना सरांनी शिकवलेलं आहे। सर रिवायर लाईव्ह या करिअर मार्गदर्शन संस्थेचेही संस्थापक आहेत। तिथे विद्यार्थ्यांना ॲप्टिट्यूड टेस्टचे मार्गदर्शन केले जाते आणि परदेशी शिक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे असते त्याचेही मार्गदर्शन त्या विद्यार्थ्यांना केले जाते। सर आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय असून ते रेकी मास्टर आहेत आणि 20 वर्षापासून ते रेकी मास्टर्स म्हणून सुद्धा सक्रिय आहेत। त्यांनी करिअर संधी, टाईम मॅनेजमेंट, वैदिक मॅथमॅटिक्स आणि पॅरेंटिंग अशा विविध विषयांवर अनेक कार्यशाळा आणि सेमिनारही घेतले आहेत। आज सर समर्थ एज्युकेअर या यूट्यूब चॅनलच्या मार्फत ऑनलाईनसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात। शिकणे कधीही थांबत नाही हा ज्यांच्या जीवनाचा मंत्र आहे आणि त्या मंत्रावर विश्वास ठेवून नवनवीन तंत्रज्ञान शिकून सर स्वतःला कायम काळाबरोबर अपडेट करत असतात। त्यांचा परिवार आणि त्यांचे विद्यार्थी हे त्यांच्या आयुष्याचं बळ आहे। शांत आवाज आणि संयमी व्यक्तिमत्व आणि आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत नव्याने उभे राहण्याची जिद्द ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खासियत आहे आणि हेच आपले आजचे मार्गदर्शक आणि प्रवक्ता म्हणून आपल्याला लाभलेले आहेत समर्थ सत्यवान पालकर सरांचे मनापासून आपण स्वागत करूया टाळ्यांच्या गडगडाटामध्ये। आणि मी आता सरांना विनंती करेन की सरांनी आता विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करावे। हॅलो, धन्यवाद मॅडम। सर्वात आधी सर्व विद्यार्थ्यांचे जे इथे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे सर्वांचं अभिनंदन। आज खास करून सचिनदादांचे मी आभार मानतो की त्यांनी हा विषय आज इथे घेतलेला आहे आणि तो एवढ्या सिस्टमॅटिकली अरेंज केलेला आहे की सर्वात पहिल्यांदा आज असं झालं आहे की मी कुठल्या तरी कार्यक्रमाला जातो आहे आणि आधीच माझ्याकडे प्रश्न आलेले आहेत आणि म्हणून मी त्या प्रश्नांची सगळी उत्तरं घेऊन आलेलो आहे। त्याच्यामुळे माझ्या हातात डायरी असेल, कदाचित मी कॉपी करण्याचा वगैरे काही प्रयत्न करत नाही आहे, तर असा काही समज करून घेऊ नका। मॅडमनी माझं खूप छान माहिती, माझी ओळख करून दिली। थोडीशी अजून ओळख करून देतो। ती ओळख करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो, कारण मी शिक्षक आहे, मी एक करिअर काउन्सिलर आहे, त्याचबरोबर मी एक बाप पण आहे। मला 2 मुलं आहेत आणि जेव्हा मी तुम्हाला काहीतरी सांगतो आहे त्याच्या आधी आम्ही प्रयोग घरी केलेले आहेत। माझ्या घरी पूर्णपणे प्रयोगशाळा होती लहानपणापासून। माझी 2 मुलं दोन्ही वेगवेगळ्या क्षेत्रात आज त्यांना जायचं आहे आणि ते दोन्ही वेगळी क्षेत्र आहेत। एक सर्वात मोठा मुलगा माझा सध्या 12वी नंतर, हे खास करून सांगायचं आहे कारण आपल्या विभागातनं कोणीतरी असं करतं आहे याची जाणीव असायला पाहिजे। 12वी नंतर इंजिनिअरिंग शिक्षण घेण्यासाठी तो US ला गेला आहे आणि आज तिथे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो आहे। त्याच्याबद्दल तिथे ते शिक्षण किती आपल्याला झेपणार आहे, नाही झेपणार आहे वगैरे ते सगळं नंतर सांगतोच मी तुम्हाला। कारण ज्या वेळेला आपल्याला परदेशातलं शिक्षण ही मी कुठे पण आपल्या विभागात जातो त्यावेळेला थोडासा नकारात्मक भाव असतात, कारण त्याच्यातला एक भाग असा असतो की सर आर्थिकदृष्ट्या आम्हाला कसं परवडणार आहे ते। तर
तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या बाबतीत, माझ्या मुलाला जेव्हा US ला जायचं होतं त्यावेळेला माझी परिस्थिती अशी होती की माझं एज्युकेशन लोन पण बँकांनी मान्य केलं नव्हतं. म्हणजे माझी अशी परिस्थिती होती, माझं सिबिल म्हणा, माझे जे टॅक्सेशन होतं ते एवढं कमी होतं की माझं लोन पण पास झालं नव्हतं, तरी पण ते शिक्षण घेता येतं. मुळात मी नेहमी मुलांना एक सांगतो माझ्याकडे की शिक्षण जर खरंच घ्यायचं असेल तर पैशाची गरज नाही, कारण पैशाची व्यवस्था कुठूनही होते आणि पैशाशिवाय पण शिक्षण घेता येईल हे आज मी तुम्हाला मार्ग दाखवणार आहे, आज इथे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ही 2 मुलं, म्हणजे मोठा मुलगा ह्या क्षेत्रात आहे तर छोटा मुलगा माझा अतिशय उत्कृष्ट पियानो वाजवतो आणि उत्कृष्टपणे कीबोर्ड वाजवतो. त्याचं स्वप्न आहे की भारताचा जर दुसरा AR रहमान कोण असेल तर ते मला व्हायचं आहे आणि तो फक्त आत्ता 9वीत आहे. आणि ह्या मुलांना मोठं करताना अनेक गोष्टी मला शिकवायला मिळाल्या. म्हणजे एक असं म्हटलं जातं की आपल्याला एक मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा एक आई जन्माला येते आणि एक बाप जन्माला येतो असं म्हटलं जातं. सो त्यांच्यामार्फत मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्यात. सो स्वतःच्या अनुभवानं, इतर मुलांच्या अनुभवातनं, आणि मी फार नशीबवान आहे, जसं मॅडमनी सांगितलं 15,000 विद्यार्थी आजपर्यंत मी शिकवले आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा अनुभव पाठीशी घेऊन मी तुमच्यापर्यंत काही माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. आज इथे 10वीला जे पास झालेले विद्यार्थी आहेत आणि 12वीला पास झालेले विद्यार्थी आहेत, साधारणपणे माझ्या अंदाजाप्रमाणे साधारण 150 विद्यार्थी आज इथे उपस्थित आहेत जे 10वी पास झालेले आहेत आणि साधारण 50 विद्यार्थी असे आहेत जे 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत. आणि हे सगळे आपल्याच विभागातले विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे शलाकाताई किंवा प्रसाद लाड जसं म्हणाल्या, मीही लालबाग गणेश गल्लीतून 160 स्क्वेअर फीटच्या घरातून मोठा झालो आहे. कॉमन टॉयलेट वगैरे आता ते नसतं बऱ्याच वेळेला, पण त्या ह्याच्यातनं मी मोठा झालो आहे. तर या सगळ्या गोष्टी शक्य होतात. 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स 3 भाग आपण जर विभागले गेले तर थोडंसं सायन्सबद्दल, कॉमर्सबद्दल आणि आर्ट्सबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो मी. 12वीचे विद्यार्थ्यांसाठी पण कदाचित हे उपयोगी पडू शकतं, कदाचित थोडासा लेट झालेला असू शकतं जी माहिती मी आज देतो आहे. कारण जी माहिती आहे ती माहिती फारच महत्त्वाची आहे, ही माझ्या अनुभवातनं मी शिकलो आहे. म्हणून तुम्हाला रायटिंग पॅड आणि एक पेन दिलेला आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी माझं वाक्याने वाक्य, शब्दाने शब्द लिहिता येणार नाही, पण त्याच्यातले जे महत्त्वाचे, कारण आपण गुगलच्या जगात राहतो आहे, त्याच्यामुळे ॲटलिस्ट कीवर्ड्स जरी तुम्हाला मिळाले ना तरी मला माहिती आहे तुमचं काम होऊन जाणार आहे. सो असे बरेच कीवर्ड्स आज तुम्हाला मिळणार आहेत. जसं जसं मी बोलत जातो आहे तसे तसे ते कीवर्ड्स लिहायला सुरुवात करा. सायन्सला जावं, कॉमर्सला जावं की आर्ट्सला जावं, हा पहिला मुद्दा आपल्या पुढ्यात येतो. तर याचं उत्तर नेहमी असं असतं की बऱ्याच वेळेला 90% वरचं किंवा 80% वर मिळाले की जायचं सायन्सला, 70 ते 90च्या मध्ये असेल तर कॉमर्स आणि बाकीचे आर्ट्स, असं एक असतं. इनफॅक्ट अजूनही आपल्या विभागात दुर्दैवाने असं आहे की आर्ट्सला जाणं हे गणलं जातं आहे. इनफॅक्ट तुम्ही अजून एक तुमच्यासाठी एक पार्ट नवीन ओपन झाला आहे, तो म्हणजे ITI आहे. कालच्या पेपरला जर महाराष्ट्र टाइम्सला जर बघितलं तर IITपेक्षा ITI भारी असं एक ते टायटल होतं, कारण ITIच्या काही विद्यार्थ्यांना 21 लाख ते 23 लाखाचं पॅकेज मिळालं आहे. सो शिक्षणात कमी आहे तर त्याचं वाईट वाटून घेण्याचं काही नसतं, कारण संधी बऱ्याच उपलब्ध आपल्यासाठी आहेत. सायन्सला जाणारे विद्यार्थी प्रामुख्याने इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन ह्याच गोष्टींचा विचार करतात. ते करायला हरकत नाही, पण प्रत्येक गोष्टीमध्ये जर आज बघितलं, आज फॅक्ट्स आणि फिगर्स पण समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला. जेव्हा आपण बऱ्याच जण JEE आणि नीटची तयारी करतायत तर आज छोटंसं फॅक्ट सांगतो की आज तुम्ही जर फिगर्स बघितले असतील तर CBSEचे पण इथे काही विद्यार्थी आहेत. भारतामध्ये CBSEमधून 90% आणि वरचे जे विद्यार्थी आहेत ते टोटल जवळजवळ 2 लाख विद्यार्थी भारतामध्ये आहेत ज्यांना 90% आणि त्याच्यापेक्षा जास्त मिळाले. ICSEचे जे विद्यार्थी आहेत ते जवळजवळ 88,000 विद्यार्थी आहेत ज्यांना ICSEमध्ये 90%च्या वर मिळाले आहेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळजवळ 1 लाख विद्यार्थी आहेत ज्यांना महाराष्ट्रातनं 90%च्या वरचे मार्क मिळालेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला माझ्याकडे एखादा 90%वाला विद्यार्थी येतो, मला JEE करायचं आहे, मला MBBS करायचं आहे, मला डॉक्टर व्हायचं आहे, वाईट काही नाही आहे, पण
काही मी त्यांना काही सांगायला गेलो तर बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं की 93% मिळालेला विद्यार्थी आहे म्हणजे हुशार विद्यार्थी आहे. मीही मान्य करतो 93% मिळालेला विद्यार्थी आहे म्हणजे हुशारच आहे तो, मी नाकारत नाही. पण ती तुमची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू झाली. आमच्या भाषेत म्हणायचं झालं तर ती ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे. तुम्ही जर रिलेटिव्ह व्हॅल्यू बघितलीत तर आज पूर्ण भारतातून, जसं मी महाराष्ट्राचे 1,00,000 विद्यार्थी 90%च्या वर म्हटले, तसे प्रत्येक राज्यामध्ये 90%च्या वरचे विद्यार्थी आहे. कारण प्रत्येक राज्याचा आपलं एक स्टेट बोर्ड आहे. तसा जर विचार केला तर पूर्ण भारतामध्ये कमीत कमी 25 लाख विद्यार्थी असे आहेत ज्यांना 10वीला 90%च्या वर मार्क मिळालेले आहेत. आता तुम्ही सांगा, 90%च्या वरचे सगळेच विद्यार्थी हुशार आहे, मी नाकारत नाही परत. पण जर आपण IITचा विचार केला तर भारतात 23 IIT आहेत आणि IITमध्ये फक्त आणि फक्त 17,000 सीट उपलब्ध आहेत. जर आपण MBBSचा विचार केला तर पूर्ण भारतामध्ये 1,00,000 सीट उपलब्ध आहेत. त्यातल्या 45,000 साधारण सीट्स अशा ज्या गव्हर्मेंट सीट्स आहेत. उरलेल्या 55,000 ह्या प्रायव्हेट सीट्स आहेत ज्यांचा खर्च जो आहे MBBSचा तो 1.25 कोटी ते 1.5 कोटी आहे. आज आपल्याला तो झेपणार आहे का याचा विचार आपण केला पाहिजे. मी परत सांगतो, मी तुम्हाला JEE देऊ नका असं म्हणत नाही, नीट देऊ नका असं म्हणत नाही. पूर्ण प्लॅनिंग करून त्याच्यात उतरणं फार गरजेचं आहे. तर 17,000 सीट्स जर IITमध्ये असतील, ह्या वर्षीचं जर आपण उदाहरण घेतलं तर नीटमध्ये 25 लाख विद्यार्थी नीटमध्ये बसलेले आहेत आणि भारतामध्ये MBBSच्या सीट्स फक्त 1,00,000 आहेत. तर ह्याचा विचार करणं आवश्यक आहे. त्याचे बॅकअप प्लॅन्स तयार ठेवणं आवश्यक आहे. सो मी तुम्हाला नाकारत नाही, पण बॅकअप प्लॅन्स चांगले असणे आवश्यक आहे. आणि त्या बॅकअप प्लॅन्स, कारण अनेक वेळेला विद्यार्थी माझ्याकडे येतात, माझ्याकडे तर अशी पण उदाहरणं आहेत की 5 वर्ष झाली परत रिपीट नीट देतो आहे. तेवढ्या वेळात तर तू डॉक्टर झाला असतात. तू जर BAMS किंवा BHMSचं जर आधार घेतला असता, कारण आज BAMS आणि BHMSला पण 50% सिलेबस हा ॲलोपॅथीचाच शिकवला जातो. त्याच्यामुळे काही वाईट नाही आहे त्याच्यात करणं तिथे. किंवा जर आपण परदेशी शिक्षणाचे पर्याय घेतले तर आज 25 ते 30 लाखामध्ये MBBS करता येतं आहे आणि चांगल्या कंट्रीजमधून, आणि तिथून आपण ते 25 ते 30 लाख पण वसूल परत करून घेऊन येऊ शकतो. हे सगळं करता येण्यासारखं आहे. याचे बॅकअप प्लॅन्स तुमचे रेडी असणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न इंजिनिअरिंगचा. इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल तर तुम्हाला JEE ही परीक्षा आहे. JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स या भारताच्या मेन परीक्षा आहेत. सर्वात डिफिकल्ट परीक्षा आहेत असंही म्हटलं जातं. आता JEE मेन्समधून आपल्याला काय काय पर्याय उपलब्ध होतात. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला मी सांगतो, मी स्वतः जवळजवळ 30 वर्ष शिक्षण क्षेत्रात आहेत. माझे स्वतःचे क्लासेस आहेत. पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा क्लासेसमधून फक्त अर्धवट माहिती दिली जाते. अगदी एखादा टेररिस्ट तयार करावा तसा IITसाठी तू सिर्फ IIT के लिए बना है, तू सिर्फ MBBS के लिए बना है, हे तयार केलं जातं, जे फार चुकीचं आहे. सो JEE केल्यानंतर अनेक दरवाजे ओपन होतात, त्याचं भान असणं गरजेचं आहे, त्याची माहिती असणं गरजेचं आहे. सो JEE मेन्सचा विचार केला तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की NITमध्ये पण आपण जाऊ शकतो, IIITमध्ये आपण जाऊ शकतो, CFTI आहेत, सेंट्रली फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स आहेत. असे जवळजवळ 1.25 लाख सीट्स आज भारतात उपलब्ध आहेत चांगल्या कॉलेजेसमध्ये, IIT सोडलं तर. नॉट ओन्ली दॅट, असे अनेक ठिकाणं आहेत की जिथे तुम्हाला JEEच्या मार्क्सवर ॲडमिशन्स मिळू शकतात किंवा JEEचा जो अभ्यास केला आहे तो अभ्यासाचा वापर तुम्ही इतर क्षेत्रात करू शकता, इतर बॅकअप प्लॅन्समध्ये ठेवू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला डिफेन्स फोर्सेसमध्ये जायचं आहे तर 12वी नंतर डिफेन्स फोर्सेससाठी कुठला एक्झाम देतो आपण? सगळ्यांना माहिती आहे NDAची परीक्षा देतो आपण, बरोबर आहे. पण NDA व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे जी भारतामध्ये आहे, जी आपल्या बऱ्याच मुलांना माहीत नाही, ती म्हणजे TES, टेक्निकल एंट्री स्कीम. टेक्निकल एंट्री स्कीमच्या मार्फत जर JEEमधून तुम्ही जर त्याचा फॉर्म भरलात तर तुम्हाला इंजिनिअरिंगचं शिक्षण सरकार पूर्णपणे मोफत देतं. नॉट ओन्ली दॅट, तुमचं राहणं खाणं सगळ्यांचा खर्च उचलला जातो तिथे. कारण असं आहे, भारत सरकारचा असा नियम आहे की जे डिफेन्ससाठी लागणारे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आहेत ते स्वतः तयार करतात, ते बाहेरचे घेत नाहीत. इंजिनियर्सची जी टेक्निकल एंट्री स्कीममधून येणारे इंजिनियर्सची जी क्वालिटी आहे, आज आपण जर प्रभादेवी स्टेशनला गेलो तर त्या ज्या डिफेन्समधले जे आर्मीच्या जे लोकांनी जे ब्रिज बांधलेला आहे तो 6 ते 7 महिन्यात ब्रिज तयार झालेला आहे. ही त्यांची कॅपॅसिटी आहे. त्यांनी ठरवलं तर आठवड्याभरात एक ब्रिज बांधून मोकळे होतात, ही त्यांची कॅपॅसिटी आहे.
तर टेक्निकल एंट्री स्कीम ही तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी आहे. मेडिकलमध्ये जायचं आहे तर AFMC आहे, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, त्याच्यामार्फत नीटच्या थ्रू, अर्थात सीट्स खूप कमी आहेत त्याच्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर आहे तिथेही, पण बॅकअप प्लॅन्स आहेत हे लक्षात ठेवा, दुसरे मार्ग आहेत हे लक्षात ठेवा. हे मला आज तुम्हाला सांगायचं आहे. अनेक वेळेला विद्यार्थी माझ्याकडे येतो, मला सांगतो की मला एरोस्पेस इंजिनिअरिंग करायचं आहे. पण बाबा एरोस्पेस इंजिनिअरिंग कुठून करणार तू, किंवा त्याच्यात काय आहे याची काय माहिती आहे का? तर एरोस्पेस इंजिनिअरिंगसाठी भारत सरकारचं एकमेव कॉलेज आहे, दॅट इज IIST. मी परत सांगतो, तुम्हाला नावं लिहित राहा, तुम्हाला नंतर ती उपयोगी पडतील कधीतरी. IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, जी त्रिवेंद्रममध्ये आहे, आणि त्याचं ॲडमिशन JEE ॲडव्हान्सच्या थ्रू होतं. JEE ॲडव्हान्सच नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला PCMमध्ये 75% असणं गरजेचं आहे. म्हणजे मला माहिती आहे आजच्या घडीला या हॉलमध्ये तर सर्वात बक्षीस मिळणार आहे हा भाग जर बाजूला ठेवला तर सर्वात दुःखी लोक इथे जी असतील ती ज्यांनी 12वी सायन्सची परीक्षेचा रिझल्ट ज्यांचा लागला आहे, राईट. पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेम परिस्थिती आहे, काय वाईट वाटून घेऊ नका. फक्त वाईट याचं वाटतं की तुम्ही सगळेजणं इथे 16 तारखेला CETचा रिझल्ट लागणार आहे त्याच्या भरोशावर बसला आहे, पण तुम्हालाही माहिती आहे तुमची CET पण वाईट गेली आहे, कारण फिजिक्सचा पेपर वाईट होता CETला पण. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ते रडत बसू नका, तुम्ही उठा आणि कामाला लागा. बऱ्याचशा कॉलेजमध्ये ऑलरेडी ॲडमिशन प्रोसेस चालू झालेली आहे. जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, मी मगाशी ITIचं उदाहरण दिलं, ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांनी ITIला सुरुवात करा, ऑलरेडी ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. सो JEE मेन्स JEE ॲडव्हान्स आहे. मी तुम्हाला सांगतो की हे सगळं टेन्शन घेण्यापेक्षा CETच्या अभ्यासाला सुरुवात करा, जे 10वीचे खास करून विद्यार्थी आहेत. कारण तुम्ही कोणत्याही क्लासेसमध्ये गेलात ना, गेल्या वर्षी सांगतो तुम्हाला, गेल्या वर्षीची गंमत आहे, माझ्या क्लासेसमधून 20 मुलांनी ॲडमिशन कॅन्सल केले म्हणजे घेतलेच नाहीत, पण माझ्या काउन्सिलिंगनंतर त्यांनी ठरवलं की माझ्या क्लासला यायचं नाही. का? तर त्या विद्यार्थ्याला मी म्हटलं की बाबा रे, तू JEEसाठी जाऊ नकोस, तू CET कर. कारण त्याचे मार्क्स जे बघत होतो, परवाचंच उदाहरण आहे, मुलाला 82% मिळाले, पालक खूप खुश आहेत. पालक म्हणतात त्याच्या मुलांना मी JEE वगैरे करणार, मुलगा पण खूप खुश आहे. मग मी जेव्हा बसलो, त्याला 82% मिळाले आहेत, पण मॅथ्समध्ये 65 मार्क्स आहेत आणि सायन्समध्ये 67 मार्क्स आहेत. मग 82 आलेत कुठून? इंग्लिशमध्ये 95 आहेत आणि हिंदीमध्ये 97 आहे. त्या अर्थाने तुमच्या मुलांनी तर आर्ट्सच घेतलं पाहिजे. उगाचच फुगा कुठेतरी उडवत बसू नका, प्रॅक्टिकली विचार करा. मी नेहमी पालकांना सांगतो, इमोशनल होऊ नका, विद्यार्थ्यांना सांगतो इमोशनल होऊ नका, प्रॅक्टिकली विचार करा. जे काय करायचं ते प्रॅक्टिकली विचार करा. आणि मी परत सांगतो, हे सगळं तुम्हाला सांगताना आधी प्रयोग मी माझ्या घरात केलेत. माझ्या मोठ्या मुलाला 10वीला 93% होते. मी दादरला राहतो, म्हणजे आत्ता मी दादरला राहतो, पण 93% मी जिथे राहतो तिथे एका बाजूला माझ्याकडे रुपारेल कॉलेज होतं ह्या बाजूला, आणि ह्या बाजूला शारदाश्रम कॉलेज होतं. मी माझ्या मुलाला शारदाश्रमला ॲडमिशन घेतलं, कारण तुम्ही 10वी झालेले विद्यार्थी सगळेजण नीट ऐका, तुमच्या मार्कशीटवर कुठेही शाळेचं नाव नाही आहे. तुम्ही कोणत्या कॉलेजमधून शिकला आहेत, कुठल्या शाळेमधून शिकला आहे हे कोण बघत नाही. आज तोच मुलगा जेव्हा अमेरिकेत आहे तो सांगतोय, कोण त्याला विचारतो तू 12वी कोणत्या कॉलेजमधून केलं. आज अनेक मुलं येतात, आईबाबांकडे हट्ट धरतात, मला कम्प्युटरमध्ये करिअर करायचं आहे, तू डोनेशन भर, काय पाहिजे ते कर, पण मला 11वीला कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेऊन दे. 11वीला कम्प्युटर सायन्सची जी फी आहे ती 20,000 ते 50,000च्या रेंजमध्ये. आज जर मुंबई महाराष्ट्रातली जर तुम्ही जर बघितलं, कारण कम्प्युटर सायन्सचे सगळे कॉलेजेस अनएडेड कॉलेजेस आहेत. मी माझ्या मुलाला MMला ॲडमिशन घेतलं मेकॅनिकल मेंटेनन्समध्ये, 3,500 फी होती वर्षाची. 3,500 एका वर्षाची फी, 2 वर्षाची 7,000, उरलेले पैसे त्याच्या फ्लाईटच्या तिकीटसाठी वापरले. राईट. प्रॅक्टिकली विचार करणं आवश्यक आहे. मेकॅनिकल मेंटेनन्स घेतलं तरी तुम्ही कम्प्युटर सायन्सला जाऊ शकता, बायोलॉजी घेतलं तरी तुम्ही कम्प्युटर सायन्सला जाऊ शकता. मला एक प्रश्न कोणीतरी पाठवला होता, सब्जेक्ट कुठले घ्यायचे, त्याच्यात आता पूर्ण जाता येणार नाही, पण माझा मी आत्ता 15 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला आहे यूट्यूबवर, समर्थ एड्युकेअर या चॅनलवर एक व्हिडिओ आहे, सब्जेक्ट कसे निवडायचे 10वी नंतर. त्याचा तो व्हिडिओ प्लीज बघा, कारण तो अर्ध्या तासाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला मी सविस्तर डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं सब्जेक्ट कुठले निवडायचे. नाव
सी ई टीचा जर विचार केला तर सी ई टी आपल्यासाठी सोपं का आहे? नंबर वन तो महाराष्ट्र बोर्डचा सिलेबस आहे, नंबर 1. नंबर 2, देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. आजही मला माहिती आहे त्यातले काही हुशार विद्यार्थी 12वीचे आहेत, ते सी ई टीची वाट का बघतायत? कारण सी ई टीचा रिझल्ट हा मार्क्स येणार नाही, पर्संटाईलमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, पर्संटाईलमध्ये काय असतं, वासरात लंगडी गाय शाणी होते त्याच्यात. कारण काय आहे, पर्संटाईल कसं काउंट केलं जातं, ज्याला सर्वात जास्त मार्क मिळाले आहेत त्याचे 100 पर्संटाईल. आपल्याला दिसतं ना 98 पर्संटाईल दिसतात, पण त्याला ॲक्च्युली मार्क आहेत ना 100 पण नसतील कदाचित. त्याच्यामुळे बरीचशी मुलं आज सी ई टीच्या रिझल्टची वाट बघतात की कुठेतरी आपल्याला एक सेल्फ एस्टीम आपल्याला मेंटेन करता येईल की मला एवढे पर्संटाईल मिळालेत. थांबू नका बाळांनो, बरेच ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शन्सचा शोध घ्यायला आत्ताही उशीर झालेला नाही. ऑप्शन्सचा शोध घ्या आणि त्याच्या मागे लागा तुम्ही. इंजिनिअरिंगला जाताना बरेचसे विद्यार्थी मला हा प्रश्न विचारतात की सर AI घेऊ, ML घेऊ की डेटा सायन्स घेऊ की अजून काय 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 नवीन नावं आली आहेत. थोडा विचार करा ह्या गोष्टींचा. नंबर 1, आपला जो पण सिलेबस तुम्ही घेणार आहात, तुम्ही AI, ML, डेटा सायन्स जे पण घेताय, आज कुठल्याही टॉपमोस्ट कॉलेजचा जर सिलेबस काढून बघितलात ते आणि मार्केटमध्ये जे ॲक्च्युली चालू आहे ह्याच्यात 2 वर्षाची तफावत असते. म्हणजे आपला सिलेबस आहे हा कमीत कमी 2 वर्ष मागे असतो. काय काय युनिव्हर्सिटीजचा सिलेबस अजून त्याच्यापेक्षा मागे असतो. मी मुलांना नेहमी सांगतो की बाळांनो, आत्ता इंजिनिअरिंग करायचं असेल तर कोर ब्रांचेसला घ्या. कोर ब्रांचेस किंवा मदर ब्रांचेस. कोर ब्रांचेस किंवा मदर ब्रांचेस कुठले आहेत तर मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि केमिकल आहे. परत रिपीट करतो, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि केमिकल आहे. ह्या 4 ज्या आहेत या कोर किंवा मदर ब्रांचेस. म्हणजे जेव्हा इंजिनिअरिंगची ज्या काळात जी काही सुरुवात झालेली तेव्हा ह्या 4 ब्रांचेसच होत्या. आणि मग याच्यातनं सगळ्या ब्रांचेस बाहेर निघाल्यात. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्सचं सब डिव्हिजनमध्ये कम्प्युटर सायन्स आलं, कम्प्युटर सायन्समधून IT आलं, IT मधून परत हे सगळे AI, ML वगैरे वगैरे सगळे आले. तर माझा एक सल्ला असतो, साधा सल्ला असतो की तुम्ही आत्ता कोर ब्रांचेसमध्ये घ्या, कारण सिलेबस तसाही मागासलेला आहे. तुम्ही आज AI म्हणून नाचताय, पण जोपर्यंत तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट होईल 4 वर्षांनी तोपर्यंत अजून AIच्या जागी BI काहीतरी आलेला असेल. म्हणजे तुम्ही पाठी असणार. तेव्हा तुम्हाला वाटेल यार सर आम्ही परत बॅक टू 0 आलो. बेस्ट ऑप्शन कोर ब्रांचेस घ्या. कोण तिथे जात नाही, तिथे आपण जायचं, सिम्पल ॲडमिशन घेऊन मोकळं व्हायचं. आणि मग जेव्हा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे तोपर्यंत मार्केटमध्ये काय चाललं आहे, कारण पोस्ट ग्रॅज्युएशन 1 किंवा 2 वर्षाचं असतं. भारताच्या बाहेर अनेक विद्यापीठं अशी आहेत की जे 1 वर्षात तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. त्याच्यामुळे तुम्हाला ते 1 वर्षाचा खेळ असतो किंवा 2 वर्षाचा खेळ असतो. तिथपर्यंत तुम्हाला माहिती मिळालेली असते की नेमकं कोणतं करिअर आत्ता उपलब्ध झालेलं आहे, नवीन आहे किंवा काय आत्ता किसकी चलती है वो अपने को देखने को टाईम मिळते. सो बेस्ट आहे कोरमध्ये जा आणि मग तुमचं स्पेशलायझेशनकडे वळा. राईट. मेकॅनिकलचं जसं आपण बघितलं, आता एरोस्पेस मगाशी मी शब्द वापरला, एव्हिऑनिक्स आहे, एरोस्पेस आहे, एरोनॉटिकल आहे, हे सगळे सब डिव्हिजन्स मेकॅनिकलचे आहेत. त्याच्यामुळे आय सजेस्ट, हा माझा सल्ला आहे, मोठेपणाचा सल्ला आहे की कोर ब्रांचेसला जा. आणि बऱ्याच वेळेला तिथे अगदी सहज ॲडमिशन मिळतो, कारण लोक AI, ML आणि डेटा सायन्सच्या मागे लागलेत. कम्प्युटर सायन्सला तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्सला तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल. आणि मग तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर डिसाईड करा. आता अर्थात जर मी CETची तयारी करतो आहे तर फक्त CET हा माझा बॅकअप प्लॅन असेल का, तर नाही. मी नेहमी बॅकअप प्लॅन्स हा शब्द वापरतो. नेहमी मी प्लॅन B, प्लॅन C, प्लॅन D, प्लॅन Z पर्यंत आपले तयार असले पाहिजेत. ये नाही हुआ तो वो नाही हुआ तो वो, हे असलं पाहिजे. डोक्यात टेन्शन घेऊन नाही जगायचं. 10वीच्या मुलांना मी नेहमी तो व्हिडिओ बघा तुम्ही प्लीज. आणि मी अजून एक व्हिडिओ आत्ता बनवतो 2-3 दिवसात की तुम्ही कॉलेज कुठलं निवडायचं. तुला 90 म्हणजे काय काय मुलं माझ्याकडे आज पण आत्ता आलेली 77% आहेत आणि मला रुपारेल पाहिजे. नाही मिळणार रे बाबा, त्यात पण ओपन कॅटेगरीमध्ये आहे तर नाही मिळणार आहे. आता कशाला उगाच. आणि मी परत सांगतो आहे, 10वी नंतर तुमचं कुठलं कॉलेज आहे आयुष्यात तुम्हाला कोणीही विचारणार नाही. पण ग्रॅज्युएशनला तुम्ही कोणत्या कॉलेजमधून केलं यांनी खूप मोठा फरक पडतो. सो ही 2 वर्ष जी आहे ना ती तुमची खूप मेहनत करा आणि त्याच्यातनं तुम्हाला जे पुढचं कॉलेज मिळणार आहे ते जास्त फार महत्त्वाचं असणार आहे.
त्याचं भान ठेवायचं. उगाचच कुठलं आत्ताचं जर प्रोसेस बघितला 26, आता 11 तारखेची लिस्ट 26 तारखेला लागणार आहे. पहिली लिस्टच 26ला लागणार आहे. तुमचा रिझल्ट लागला आहे 13 मे, हे 1.25 महिना झाला तरी तुमचा पहिली लिस्ट लागणार आहे. त्याच्यात पण पुढे काय होईल माहीत नाही. तुमचा आरामात गणपती दिवाळीपर्यंत ॲडमिशन प्रोसेसच चालू होणार. शिकणार केव्हा तुम्ही, हा प्रश्न आहे त्याच्यातला. पहिल्या लिस्टला ॲडमिशन मिळेल असं बघा. आता ते तुमच्या हातात नाही राहिलं, पण निदान मी सांगतो त्याच्यावरनं अशी कॉलेज निवडा जी सेकंड लिस्टला मला मिळतील आणि मी तिथे ॲडमिशन घ्यायला तयार आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याच एरियातली मुलं जी आहेत MD कॉलेजला नावं ठेवतात, राईट. मी त्यांना सांगतो MD कॉलेज, माझा आत्ता माझ्याकडे मेसेज आहे परवाचाच, माझा विद्यार्थी MD कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स 11वी 12वी कम्प्युटर सायन्स BSc MSc कम्प्युटर सायन्स PhD मुंबई युनिव्हर्सिटी, आणि आज तो US जाऊन कामं करतो आहे. काय फरक पडतो MD कॉलेजनं? तुम्ही शिकायला जात आहे, आजूबाजूचं वातावरण नाही बघायला जात आहे. बरं, MD कॉलेजच्या जे बाहेर होतं ना, ते रुईयाच्या समोर कट्ट्यावर काय वेगळं होतं का हो? तेच तर चालतं. शिव्या इथे मराठीत असतात, तिथे इंग्लिशमध्ये असतात, एवढाच फक्त फरक असतो. काय करायचं आहे तुम्हाला? 11वी 12वी शिक्षण घ्यायचं आहे, बाहेर पडायचं आहे आणि आपल्या मार्गाला जायचं आहे. ते ह्या सगळ्या ह्याच्यात वेळ नका घालू. ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. आता CET जर तुम्ही परीक्षा देते तर अजून बेसिक सायन्स, आता हा एक जो प्रकार आहे, हा प्रकार आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये बेसिक सायन्सला फार नाकं मुरडली जातात. म्हणजे BSc करायचं. मी परवाच एका विद्यार्थिनीला सांगितलं, सिम्पल BCom कर, सिम्पल BCom कर. जिथे कोड नाही जात तिथे आपण जायचं, मस्तपैकी अटेंडन्सला सूट मिळते, त्याच्या बदली स्किल्स डेव्हलप करायला सुरुवात कर. कारण तू BCom करशील आणि तुझ्या मैत्रीण करणारे BCom इन मॅनेजमेंट सायन्स, तुम्ही दोघी जेव्हा इंटरव्ह्यूला जाल ना, तुझ्या स्किल्स जर चांगल्या असतील तर नोकरी तुलाच मिळणार आहे. तुझ्या डिग्रीला नोकरी नाही मिळत आजच्या घडीला, कारण तुमचे स्किल्स चेक केले जातात. मग सर स्किल्स कुठून डेव्हलप करू? आपल्याला 3 इडियट्समध्ये आमिर खानने सांगितलं होतं की पढ़ने के लिए फीस की ज़रूरत नहीं पड़ती है, पढ़ने के लिए यूनिफॉर्म चाहिए. आजच्या घडीला तो रूल ॲक्च्युली अप्लिकेबल आहे. शिकण्यासाठी पैसे नाही लागत, सर्टिफिकेटसाठी पैसे लागतात. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो, नावं लिहून ठेवा, परत आयुष्यात उपयोगी पडतील. कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, आर्ट्स असू द्या. edx.org, EDX, E फॉर एलिफंट, D फॉर डॉग आणि X फॉर झेरॉक्स .org. स्वयम SWAYAM.gov.in. कोर्सेरा Coursera COURSERA कोर्सेरा. युडेमी तुम्ही नाव ऐकलं असेल. आता हे जे पहिल्या 2 साईट्स आहेत EDX आणि स्वयम ही भारत सरकारचा उपक्रम आहे. बहुतेक सगळे कोर्स फ्री आहेत किंवा नॉमिनल फीज आहेत. आणि शिकवणारे कोण आहेत? IITians आहेत, डॉक्टर्स आहेत, PhD होल्डर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, मोठे मोठे शिकवतात तिथे तुम्हाला. तुम्ही जर EDX म्हटला, तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीचं नाव घ्या, त्या युनिव्हर्सिटीचे कोर्सेस EDXवर अवेलेबल आहेत. शिकायला फ्री. सर्टिफिकेट हवं आहे तर पैसे भरा आणि परीक्षा द्या, पण शिक्षण फ्री आहे. सो तुम्ही रडत बसण्यापेक्षा BSc फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स करा आणि हे करा, किंवा BCom साधं BCom करा आणि त्याच्यातनं तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. हे सगळं तिथे फार इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे ते फायदा घ्यायचा कसा याचं प्लॅनिंग. आज मगाशी आपण IIT बोलतो. तुमच्या माहितीसाठी IIT मद्रासने असा एक कोर्स काढला आहे ज्याला JEEची पण गरज नाही आहे. IIT मद्रासमध्ये BSc नाही म्हणालो, BS इन डेटा सायन्स आहे, ज्याला इथले आईवडील पण आहेत जे 12वी पास आहेत, ते पण अप्लाय करू शकतात. सर मी कॉमर्सचा होतो, चालेल. आर्ट्सला होतो, चालेल. तुम्ही फक्त अप्लिकेशन करा. 3 महिने IIT मद्रासमध्ये तुम्हाला ऑनलाईन शिकवलं जातं आणि 3 महिन्यानंतर जे शिकवले त्याच्यावर परीक्षा घेतली जाते. आणि ती जर तुम्ही पास झाला तर तुम्ही कंटिन्यू करा, नाहीतर मग बाहेर व्हा. माझा एक विद्यार्थी आज परळमधलाच आपला गेल्या वर्षी ज्याला 90% मिळालेले आमच्याकडे, त्या विद्यार्थ्याला आज तो
सोमय्यामध्ये BTech इन कम्प्युटर सायन्स करतो आहे आणि BS इन डेटा सायन्स करतो आहे. दोन्ही डिग्री सायमल्टेनियसली चालू आहेत. ज्या डिग्री 2 तुम्ही ना इथे करू नाही शकत ऑफलाईन. मी परत सांगतो आहे, कारण तुम्ही जिथे पण ऑफलाईनसाठी ॲडमिशन घेता तिथे सगळे तुमचे सर्टिफिकेट्स आधी घेतात. त्याच्यामुळे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये 2 डिग्री तशा करायला अलाउड नाही, पण तुम्ही 1 डिग्री ऑनलाईन आणि 1 डिग्री ऑफलाईन करू शकता आणि दोन्ही कनेक्टेड डिग्रीज आहेत. सो तिथे तुम्हाला ना JEEची गरज आहे ना कसली IITची गरज आहे. तुम्हाला BS इन, आणि मी पुन्हा BS ही डिग्री म्हटलो, BS बॅचलर ऑफ सायन्स. BS हा शब्द मी परत ठासून बोलते, कारण ही डिग्री अमेरिकेमध्ये किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये जेव्हा आपण इंजिनिअरिंग शिकायला जातो तिथे ते BE BTech हा शब्द नाही वापरत, BS हा शब्द वापरतात. त्याच्यामुळे त्या लेवलची डिग्री तुम्हाला इथे बसून मिळते, तर त्याचा विचार करायला हरकत नाही. तुमच्या माहितीसाठी जे लोक बायोलॉजीचे स्टुडंट्स आहेत, IIT बॉम्बेमध्ये बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे. माझा एक विद्यार्थी तिथे HOD आहे एका डिपार्टमेंटचा. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे बायोलॉजी शिकून पण आपण IITत जाऊ शकतो, फक्त ते पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला आहे. सो शांत BSc तुम्ही बॉटनीमध्ये किंवा झुओलॉजीमध्ये केलं ना तरी चालण्यासारखं आहे. आज तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही, कॅन्सरवर एक लस तयार होते आहे. ती आत्ता सध्या महाग आहे आपल्या दृष्टीने, तरी पण ती स्वस्त आहे. जगाच्या आपल्या दृष्टीने महाग असली तरी जगाच्या दृष्टीने ती फार स्वस्त आहे आणि ती IITमध्ये तयार होते. ती लस फक्त घेतली तर तुमचा कॅन्सर बरा होऊ शकतो कुठल्याही प्रकारचा, आणि त्याच्यावर रिसर्च चालू आहे. राईट. 2 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल तर IITमध्ये आपल्या राष्ट्रपती येऊन गेल्या, त्या डिपार्टमेंटचं उद्घाटन करून गेल्या आणि त्यांचं इंटेन्शन तेच होतं की लस आपल्याकडे तयार होते आता. सो बायोटेक्नॉलॉजी शिकायला तुम्ही IITमध्ये पण जाऊ शकता. ओके. सो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बॅकअप प्लॅन्स जर हवेत, ज्यांचं केमिस्ट्री चांगलं आहे, ज्यांना केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना फूड टेक्नॉलॉजी नावाचं करिअर, छान एक नवीन करिअर आहे फूड टेक्नॉलॉजी किंवा डेअरी टेक्नॉलॉजी, तर ICT नावाची इन्स्टिट्यूट आहे माटुंग्याला, ज्याला पूर्वीचे लोक आपण पूर्वी जे आहे UDCT म्हटलं जायचं. तर ICT ही जी संस्था आहे तिथे तुम्हाला BTech प्लस MTech, त्याला इंटिग्रेटेड कोर्स, हा इंटिग्रेटेड म्हणजे ते क्लासेसमध्ये शब्द वापरतात तो इंटिग्रेटेड नाही. इथे BTechचा अर्थ असा आहे की इथे इंटिग्रेटेडचा अर्थ BTech प्लस MTech एकत्र करता येतं. सो ICTमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये जर एशियातली सर्वात वेल नोन संस्था आहे ICT, VJTIच्या बॅकसाईडला आहे. सो आणि तिथे ॲडमिशन प्युअरली CETच्या बेसिसवर मिळतात, तुम्हाला JEEची गरजच नाही आहे. आणि तिथे त्या लोकांनी बरेच नवीन कोर्सेस चालू केलेले, फूड टेक्नॉलॉजीपासून कोर्सेस आहेत, आय थिंक टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी पण तिथे चालू केले आहे. तुम्हाला मॅथ्समध्ये इंटरेस्ट असेल, मॅथ्समध्ये ज्या लोकांना मॅथ्समध्ये पुढे जायचं आहे, ISI नावाची संस्था आहे. ISI म्हटल्यानंतर लोक घाबरतात, पाकिस्तानला वगैरे पाठवतात की काय, तर पाकिस्तानमधलं ISI नाही म्हणत आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट हे जे आहे कलकत्त्याला आहे. जर तुम्हाला मॅथ्समध्ये इंटरेस्ट असेल तर तिथे 3 कोर्सेस, फक्त 3 कोर्सेस शिकवलं जातं, बाकी काही नाही शिकवलं जात. B मॅथ्स, मॅथ्समध्ये ग्रॅज्युएशन, B स्टॅट्स आणि B कम्प्युटर सायन्स. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला बेसिक सायन्समध्ये काहीतरी करायचं असेल तर आयझर नावाच्या संस्था आहेत. आयझर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, IISER, आणि यांची एक आपली ॲप्टिट्यूड टेस्ट होते. आणि मी परत सांगतो, तुम्हाला कल्पना असेल, म्हणजे 12वीची मुलं मला समजून घेतील मी काय म्हणतो आहे ते, कारण CETचे लेवल पण गेल्या 2 वर्षापासून वाढवली आहे. 2023मध्ये इनफॅक्ट मी परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनचा जो प्रश्न विचारला होता तो बेसिकली JEE ॲडव्हान्सचा प्रश्न होता, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनचा. सो ॲडव्हान्सच्या लेवलपर्यंत न्यायचा ते प्रयत्न करतात. त्याच्यामुळे तुम्ही इझिली जर CET जरी करताय ना तरी तुमच्यासाठी ते शक्य आहे. सो आयझरची एक ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, IAT म्हटलं जातं, आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट. याच्यात तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो काही तुम्ही घेतलं असेल तरी ती परीक्षा देऊ शकता. आणि त्या परीक्षेसाठी तुम्ही जर क्लिअर झाला तर परत तिथे इंटिग्रेटेड कोर्सेस आहेत, BSc प्लस MSc 5 वर्षाचं. इथे तुम्ही कुठल्याही लोकल कॉलेजला BScला ॲडमिशन घेतलं तर 3 वर्ष BSc करावं लागतं आणि परत MScसाठी धावाधाव करावी लागते ॲडमिशनसाठी. इथे जर आयझरला ॲडमिशन मिळालं तर 5 वर्षाचं डायरेक्ट ॲडमिशन तुम्हाला मिळते. तिथून जॉब ऑपॉर्च्युनिटीज मोठ्या वाढत आहेत.
आयझरनंतर दुसरी संस्था आहे ती म्हणजे IISc, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बँगलोरला आहे. जमशेदजी टाटांची 2 स्वप्न होती. एक ताज हॉटेल आपण बघतो आपल्या मुंबईमध्ये आहे, आणि दुसरं त्यांना मुलांसाठी काहीतरी, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं होतं, म्हणून बँगलोरला त्यांनी स्वतःची खूप मोठी जमीन देऊन इंग्रजांच्या काळात IISc स्थापन केलेली होती. 1909 साली ही स्थापना झालेली आहे. आणि या IISc जर आपण बघितलं जगातल्या रँकिंगमध्ये, भारतातनं जर पहिल्या 2 युनिव्हर्सिटी जर बघितलं जगातल्या, तर एक IIT बॉम्बे आहे आणि दुसऱ्या नंबरवर IISc बँगलोर आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला JEEची परीक्षा दिली असेल तरी तुम्हाला इझिली ॲडमिशन मिळून जातं. IISc बँगलोर BSc रिसर्च असतं तिथे 4 वर्षाचं. आपल्याकडे आत्ता NEP येते आणि तिथून 4 वर्षाचं येते, पण त्यांच्याकडे आधीपासून 4 वर्षाचं BSc रिसर्च आहे. सो ह्या संस्था, आता BSc रिसर्च कशातनं करायचं आहे? बायोलॉजीमधून करता येतं, म्हणजे बॉटनी आहे, झुओलॉजी आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. ह्या सगळ्या आयझर आणि IIScमध्ये तुम्हाला अगदी सहज शक्य आहे. तुम्हाला ॲटॉमिक एनर्जीमध्ये कोणाला इंटरेस्ट असेल तर ॲटॉमिक एनर्जीसाठी ॲटॉमिक एनर्जी प्रत्येक वेळेला वाईट नाही, चांगल्या कामासाठी वापरता येते. सो चांगलं वाईट बाजूला ठेवू आपण, पण ॲटॉमिक एनर्जीमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नेस्ट नावाची एक्झाम आहे. नेस्ट NEST, नेस्ट नावाची एक्झाम आहे. आणि नेस्टच्या अंडर 2 इन्स्टिट्यूट येतात. एक येते नायझर, NISER, नायझर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. ही भुवनेश्वरमध्ये आहे, भुवनेश्वर ओरिसामध्ये आहे. आणि दुसरं इंटरेस्टिंग आहे, आपल्याच मुलांना माहीत नसतं, ती म्हणजे UM म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, DAE म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, CEBS म्हणजे सेंटर ऑफ एक्सिलन्स फॉर बेसिक सायन्स, कलिनामध्ये आहे. मुंबई युनिव्हर्सिटी कलिनामध्ये आहे. सो ही जर परीक्षा दिली तर तुम्हाला कलिनामध्ये ॲडमिशन मिळालं तर परत तिथे इंटिग्रेटेड आहे BSc + MSc. आणि बरं, आपल्याला ॲटॉमिक एनर्जी म्हणजे ॲटॉमिक एनर्जीच नाही आहे फक्त, तिथे तुम्ही फिजिक्समध्ये करू शकता, केमिस्ट्रीमध्ये करू शकता, बॉटनी आहे, झुओलॉजी आहे, कम्प्युटर सायन्स, एव्हरीथिंग इज अवेलेबल. आता इंटरेस्टिंग पार्ट असं आहे की ह्या जर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या इथे किंवा तुम्ही नायझरमधून 7.5 GPA मेंटेन केला, आता तुम्हाला 12वीच्या नंतरचा स्कोअर येतो तो GPAमध्ये येतो, तो जर GPA मेंटेन केला 7.5 तर ॲज अ ज्युनियर सायंटिस्ट तुम्हाला डायरेक्ट नोकरी मिळते BARCमध्ये. तुम्हाला कुठलीही वेगळी परीक्षा द्यायची गरज नाही. सो हा एक पार्ट आहे जो समजून घ्यायला पाहिजे. आता बायोलॉजीची मुलं, नीट अर्थात मेडिसिनसाठी आहे, MBBSसाठी आहे, पण बऱ्याचशा मुलांना माहीत नसतं नीट फक्त MBBSसाठी नाही आहे, तर नीटच्या अंडर MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BNYS, त्याच्यानंतर BASLP, BPT म्हणजे फिजिओथेरपी, BOT म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, आपल्या लालबाग गणेश गल्लीतली एक मुलगी आहे, हे एवढंसं घर आहे, BOT करून आज ती पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी UK जाऊन तिथे सेटल झाली, आता परमनंट रेसिडेंट झाली आहे तिथली. सो ऑक्युपेशनल थेरपी इज मच बेटर दॅन फिजिओथेरपी. त्याच्यानंतर BPOTH म्हणजे प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थेटिक्स. आपल्याकडे परळला KEMचं जर टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या समोर एक बिल्डिंग आहे, ही जुनी बिल्डिंग आहे, तिकडे सगळी तुटलेली वगैरे माणसं आहेत, म्हणजे ज्यांचे ॲक्सिडेंट झालेत, हात तुटला आहे, पाय तुटला आहे, ही अख्खी बिल्डिंग फक्त प्रोस्थेटिक आणि ऑर्थेटिक्सचीच आहे. म्हणजे तिथे तुम्हाला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी नेहमी एक गोष्ट सांगतो की आमच्या क्लासेसचं एक स्पेशालिटी आहे, मी कधीच सांगत नाही की आमची मुलं फक्त इंजिनियर आहेत किंवा डॉक्टर आहेत. असं कुठलंही क्षेत्र या जगात नाही जिथे माझे विद्यार्थी नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच गेल्या वर्षी आमच्या एका विद्यार्थिनीला वेटनरी सायन्सला ॲडमिशन घ्यायचं होतं. बॉम्बे वेटनरी कॉलेज आहे. तुम्हाला हवं असेल, ज्यांना बायोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी लिहून ठेवा, MAFSU, MAFSU, महाराष्ट्र ॲग्रिकल्चर अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी. महाराष्ट्र ॲग्रिकल्चर अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी ही बेसिकली नागपूरला आहे. म्हणजे ते पूर्वी इथेच होतं, ॲक्च्युली ऑफिस इथेच होतं, आता ते नागपूरला शिफ्ट केलं आहे. पण तिथल्या कॉलेजचं पण नाव त्यांनी ठेवलेलं तेच आहे, बॉम्बे वेटनरी कॉलेज. म्हणजे नागपूरमध्ये कॉलेजचं नाव आहे बॉम्बे वेटनरी कॉलेज, म्हणजे ह्यांचं ते तिकडे शिफ्ट केलं आहे. पण तुम्हाला फॉरेस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल, ॲग्रिकल्चरमध्ये असेल इंटरेस्ट, फिशरीज सायन्स, आज फिशरीज सायन्स तुम्ही मला वाटतं रील्सचा जमाना आहे, तुम्ही रील्स बघितले असेल, क्रॅब फार्मिंग, खेकड्यांची शेती करत आहेत.
आणि आता बेसिकली फिशरीजला फार्मिंगचा दर्जा दिला आहे सरकारने आता यावर्षी. त्याच्यामुळे खूप चांगल्या उपाययोजना आपल्यासाठी आहेत. सो फिशरीज सायन्स आहे. रत्नागिरीला गेला तर थिबा पॅलेसपेक्षा आहे ना फिशरीज सायन्सचं कॉलेज एकदा बघून या. सो मला हे फिरायला आवडतं, त्याच्यामुळे मी तिथे जाऊन बघून येतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मगाशी मी डेअरी टेक्नॉलॉजीचं उदाहरण देतो. एक छान उदाहरण देतो डेअरी टेक्नॉलॉजी आणि फॉरेस्ट्रीचं, की तुम्ही म्हटलं ॲटलिस्ट इथल्या आईवडिलांनी जर विचारला हा प्रश्न, जो जिता वही सिकंदर बघितला आहे का? आता बहुतेक प्रत्येकाने तो बघितलेला असेल, आमिर खानचा मूवी. जो जिता वही सिकंदरचं जे पूर्ण शूटिंग आहे, एक्सेप्ट शेवटची जी रेस आपण दाखवली आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळं जे शूटिंग आहे ते एका फार्म हाऊसवर झालं आहे. आणि हे सेल्फ डिपेंडंट आहे. म्हणजे ह्या फार्म हाऊसचा बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही. हे बाहेरून फ्युएल नाही घेत, हे बाहेरून लाईट नाही घेत, स्वतःची लाईट स्वतःच तयार करतात, स्वतःचं फ्युएल स्वतःच तयार करतात. आणि हे फार्म हाऊस कोणाचं आहे? हे आहे कुन्नूरमध्ये. तुम्ही उटीला जाता ना, कुन्नूरला एक ट्रेन जाते वर, तर कुन्नूर हा त्याचा बेस लेवल आहे. तर तिकडे मनसूर खान म्हणजे त्या फिल्मचे डायरेक्टर आणि प्रोड्युसर आणि आमिर खानचे काका यांचं ते फार्म हाऊस आहे. तुम्हाला लकी असाल, कारण मी लकी होतो, मला भेटायला मिळालं त्यांना जेव्हा गेलेलो तेव्हा तिथे. सो एव्हरीथिंग इज इंडिपेंडंट, बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याला इथे बघा चीज स्प्रेड मिळतो. चीज स्प्रेडमध्ये बरेचसे फ्लेवर्स मिळतात आपल्याला, पण हे त्यांनी तिकडे सुरुवात केलेली उटीमध्ये आधी. त्याच्यामुळे डेअरी टेक्नॉलॉजी, त्यांचं चीज पूर्ण उटीमध्ये फेमस आहे तिकडे. सो या माणसांनी बँड्रा पाली हिलमधल्या बंगल्याला लॉक केलं आहे आणि तिकडे जाऊन सेटल झालं आहे विथ फॅमिली. सगळेजण असतात तिकडेच राहतात. सो इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. जर तुम्ही बघितलं अमूल, आज आपण ब्रँड बघतो, अमूलचं फुल फॉर्म काही लोकांना माहिती असेल तर अमूलचं फुल फॉर्म असतं आनंद मिल्क युनियन लिमिटेड. आनंद मिल्क युनियन म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी सुरुवात केलेली. आनंद हे गाव आहे गुजरातमध्ये आणि तिथून ती मिल्क रिव्होल्युशन, व्हाईट रिव्होल्युशनला सुरुवात झाली. सो त्याच्या नावाने ते अमूल हे नाव फेमस झालं आहे. सो डेअरी टेक्नॉलॉजी आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे. अजून छान करिअर सांगायचं झालं तर 12वीच्या मुलांना खास करून हे सांगतो, ही संधी आहे. नीटमध्ये जर क्लिअर नाही झालात आणि चांगलं नाही मिळालं काही, तर ऑप्टोमेट्री ही एक ऑप्शन आहे. ऑप्टोमेट्री म्हणजे मी हा चष्मा लावला आहे, डोळ्यांचा अभ्यास. ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे डोळ्यांचे डॉक्टर. म्हणजे ऑप्थॅल्मॉलॉजीच्या नंतर जो पार्ट येतो तो ऑप्टोमेट्री येतो, जो फक्त ऑपरेशन नाही करतायत. म्हणजे आपण इथे परळला बच्चूवालीमध्ये जर गेलात, बच्चूवालीमध्ये जे तुमचे डोळे तपासतात ते व्हाईट ॲप्रन घालून असतात. तुम्हाला वाटतं ते डॉक्टर आहे, तुम्ही त्यांना डॉक्टर हाक मारत असतात, ते डॉक्टर नसतात, ते ऑप्टोमेट्रिस्ट असतात. तर तुम्हाला ऑप्टोमेट्री हा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि हा 4 वर्षाचा कोर्स इन डिमांड आहे. आज जर बघितलं छोट्या छोट्या मुलांना पण चष्मा आहे, त्याच्यामुळे ही आपलं आयुष्य संपेपर्यंतची गिरायकं आहेत चांगली. आणि आजच्या घडीला ऑप्टोमेट्रीमध्ये खूप चांगलं रिसर्च चालू आहे. आजच्या घडीला लेन्सेस जर आपण बघितल्या, माझ्या कुर्त्याच्या कलरच्या, जर बायकांमध्ये खास करून मला जो आज ड्रेस घातला आहे, माझी जी पर्स आहे त्याच्या कलरच्या लेन्सेस पाहिजेत, 1 टाईम यूज वगैरे, हे सगळं आता चालू झालं आहे. छान आहे ते जग. रिसर्चमध्ये खूप पैसा आहे त्याच्यात. सो ऑप्टोमेट्री हे शेवटचं वर्ष आहे. पुढच्या वर्षीपासून त्याला नीट अप्लिकेबल होणार आहे. या वर्षी त्याला कोणतीही प्रवेश परीक्षा नाही आहे. हे शेवटचं वर्ष आहे. MLT शेवटचं वर्ष आहे जिथे कोणतीही प्रवेश परीक्षा नाही आहे. जर बायोलॉजी घेतलं असेल तर संधी सोडू नका. हे वर्ष परत आता बऱ्याच वेळेला विद्यार्थी येतात आपल्याकडे की सर 1 वर्षाचा गॅप घेतो. मी त्याला लोटांगण घालायला तयार असतो. 1 वर्षाचा गॅप घेऊ नको. 1 वर्ष करता आहे ना, आज नीटला 25 लाख विद्यार्थी झाले आहेत. मुळात 25 लाख विद्यार्थी कशामुळे झाले तर रिपीटेडमुळे झालेले आहेत, राईट. त्याच्यामुळे रिपीट करू नका, आहे ते घ्या आणि पुढे जा. सो ऑप्टोमेट्री आहे, MLT आहे. CET दिली असेल, PCBची CET दिली असेल तर आज आपण KEMमध्ये गेलो, तुम्ही परळ लालबागमधलेच बरेचसे विद्यार्थी आहेत, तर एवढे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत ज्याची तुम्हाला नावं माहिती नसतील. साधी माहिती असलेली नावं म्हणजे रेडिओलॉजी आहे, ऑपरेशन थिएटर मॅनेजमेंट नावाचा कोर्स आहे आज KEMमध्ये. अतिशय उत्कृष्ट कोर्स आहे, अतिशय छान कोर्स आहे ऑपरेशन थिएटर मॅनेजमेंट. ओके, पूर्ण MLT आहे. त्याच्यानंतर सगळे टेक्निशियन्स आणि टेक्नॉलॉजिस्टचे जे पार्ट आहेत, तर ऑपरेशन थिएटर मॅनेजमेंट आपली एक विद्यार्थिनी आता लास्ट इयरला आहे.
अगदी इझिली तुम्हाला जॉब्स मिळतात बाहेर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सर हे काहीच नाही मिळालं ना, मी तुम्हाला शांत राहायला सांगेन. तरी पण हॉस्पिटल मॅनेजमेंट नावाचा कोर्स करा. हॉस्पिटल मॅनेजमेंट आज खालसा कॉलेजमध्ये चालू झालेलं हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही जर सर्वे बघितलात तर जगातल्या पहिल्या 10 करिअर्समध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंटचं नाव येतं. हॉस्पिटल मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन. मग तुम्ही सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कशात नाही असाल तरी ग्रॅज्युएशननंतर तुम्ही कॅट किंवा CET देऊन हॉस्पिटल मॅनेजमेंट करू शकता. फक्त त्याला एक ड्रॉबॅक आहे. काही महत्त्वाच्या संस्था आहेत, जसं मी मगाशी AFMCचं नाव घेतलं, आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, किंवा CMC आहे, ख्रिश्चन मिशनरी कॉलेज आहे, किंवा जिपमर आहे, किंवा एम्स आहे. इथे फक्त MBBSनाच ती डिग्री ते अलाव करतात. बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडमधून ग्रॅज्युएशन झालेले असला तरी करू शकता ती. आणि कुठलंही म्हणजे आज आपल्याकडे मारू हॉस्पिटल आहे, हे सगळे आपण दादरला गेलो, माहीमला जे रहेजा आहे, किंवा ही सगळी हॉस्पिटल्स आहेत. हॉस्पिटल मॅनेजमेंटशिवाय अशक्य आहे, काहीच नाही करू शकत तुम्ही. सो एक प्रश्न असाही होता की सर सर्वात चांगलं पैसे देणारा कोर्स कुठला आहे. इंटरेस्टिंग प्रश्न होता. मी या प्रश्नाचं उत्तर देत नाही, पण आत्ता आला आहे म्हणून सांगतो. स्नेक मिल्किंग नावाचा प्रकार आहे. स्नेक मिल्किंग करायचं असेल तर बघा, म्हणजे सापाला दूध, नागपंचमी वगैरेचा काही संबंध नाही. स्नेक मिल्किंग म्हणजे जे साप असतात त्यांचं विष काढण्याचं काम जे करतात त्यांना म्हणतात स्नेक मिल्कर्स. तर तो एक जर तुम्ही करू शकलात तर त्याला इट इज ऑल्सो अ व्हेरी हायली पेड करिअर तुम्हाला करायचं असेल तर. थोडासा आधार घेतो, काय राहिला असेल तर सांगायला. DRDOबद्दल ऐकलं नसेल तर DRDOबद्दल थोडंसं सांगतो. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. नुकतंच युद्ध झालं आहे आपलं भारत पाकिस्तानचं. जे आपले इंडियन आर्म्स अँड अम्युनिशन्स बनतात ना, ते DRDOमधून बनतात. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला जेव्हा तुम्ही परेड बघता तेव्हा जी भारताने तयार केलेले सगळे जे आर्म्स अँड अम्युनिशन्स आहेत ते DRDOमधून बनतात. मग सर DRDOमध्ये एंट्री कशी मिळेल. तुम्ही कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन करा, मग BE करा, BTech करा, किंवा साधं BSc करा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बॉटनी, झुओलॉजी म्हणजे बायोलॉजीमधून पण. सर पण बायोलॉजी आणि DRDOचा संबंध काय असा असेल आपला प्रश्न, तर तुमच्या माहितीसाठी कोरोना हे पण एक बायोलॉजिकल वेपन होतं. हे सगळ्या जगावरचं एक वेपन होतं. त्याच्यामुळे बायोलॉजिकल वेपन्स पण आत्ता पुढे येऊ घातलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचाही अभ्यास करायला तुम्हाला हरकत नाही. बायोलॉजीशी रिलेटेड अजून म्हणजे मी एक ॲग्रिकल्चरचा विषय घेतला. आज भारतात आम्ही ॲग्रिकल्चरचा विषय घेतला तर कोकणात म्हणा किंवा घाटावर म्हणा मी बऱ्याच वेळेला फिरलो आहे, तर ऑडी आणि मर्सिडीज घेऊन पण शेतकरी फिरतात. पण सर शेतकरी आत्महत्या करतात हे पण सत्य आहे, कारण त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे ना ते करणारे त्यांना चांगले कोण भेटत नाहीत. सो आपल्याला ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आहे, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग आहे, फॉरेन्सिक सायन्स हा एक चांगला. फॉरेन्सिक सायन्समधून सायबर सिक्युरिटीसाठी माझ्याकडे बऱ्याच इन्क्वायरीज येतात. सायबर सिक्युरिटी करायला हरकत नाही, पण मी मगाशी त्याचं उत्तर दिलं. मी तुम्हाला सांगेन ग्रॅज्युएशनपर्यंत कोर सब्जेक्ट्सच घ्या. कोर सब्जेक्ट्स नंतर तुम्ही सायबर सिक्युरिटीचा विचार करा. पब्लिक हेल्थ ही खास करून कोरोनानंतर फार इम्पॉर्टंट फॅक्टर झालं आहे. आज बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण पब्लिक हेल्थ बद्दल ग्रॅज्युएशन किंवा हे दिलं जातं आहे. त्याच्यानंतर डायटिशियन आहे तुम्हाला. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळ्यांनी सर इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जायचं का, तर डेफिनेटली नाही, कधीच नाही मी सांगत. मी तुम्हाला मगाशीच मी माझ्या घरातलं म्हणून उदाहरण दिलं की एक इंजिनिअरिंगला गेलं तर दुसरा म्युझिकमध्ये आहे, त्यामुळे ते काही संबंध नसतो. बऱ्याच मुलांचं डिझाईन चांगलं असतं. म्हणजे मला आठवतं आहे कोरोनाच्या काळात मी एका मुलाचं काउन्सिलिंग करत होतं, त्यावेळेला ऑनलाईन काउन्सिलिंग चालू होतं आणि तो मुलगा अलिबागमध्ये होता आणि त्याचे आईवडील आणि मी इथे बसलेलो होतो. त्या मुलाचे आईवडील घेऊन बसलेले की त्याचं ड्रॉइंग चांगलं नाही, पण माझ्या रिपोर्टमध्ये दिसतं की ह्याचं डिझाईनमध्ये करिअर चांगलं दिसतं. कारण माझा रिपोर्ट म्हणजे इट इज लाईक अ ब्लड रिपोर्ट. तुमचा ब्लड रिपोर्ट आपल्याकडे आल्यावर आपण औषधं त्याप्रमाणे देणार. मला वाटतं म्हणून मी देत नाही औषधं तुम्हाला.
आणि माझ्या रिपोर्टमध्ये डिझाईन दिसते आणि मी तो जनरली माझं काउन्सिलिंग 1 ते 1.5 तासात होतं. 2-2.5 तास चालले तरी ते ऐकतच नव्हते. ते म्हणतात ह्याला इंजिनिअरिंगमध्ये आवड आहे आणि मुलगा शांतपणे बसलेला. नंतर माहीत नाही मुलाचा पण पेशन्स संपला. मुलांनी आतमध्ये गेला बेडरूममध्ये आणि ड्रॉइंगची पुस्तकं आणून दाखवली मला. आज त्या मुलांनी आर्किटेक्चर केल्यानंतर मधल्या काळात काही संपर्क नव्हता. त्याच्या वडिलांचा यावर्षी मला मेसेज आला, माझा मुलगा आर्किटेक्ट झाला, थँक्यू म्हणून. त्याच्यामुळे डिझाईनमध्ये पण खूप चांगले करिअर्स आहेत. NID नावाची संस्था आहे. प्रोडक्ट डिझायनिंग एक अतिशय चांगलं करिअर आहे. प्रोडक्ट डिझायनिंगमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर अतिशय चांगलं करिअर आहे. एक सूचना आहे, म्हणजे बरेचसे लोक खूप दमलेले असतील ऐकून. मी बोलून दमलो आहे, पण पाठीमागे आपल्याला अल्पोपहाराचं सुविधा केलेली आहे. सगळा कार्यक्रम संपल्यानंतर ते घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही आहे. ओके, आर्किटेक्चरसाठी बऱ्याच वेळेला कारण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि गुगल युनिव्हर्सिटी जबरदस्त आजकाल चालले, तर एक फोटो येतो ज्याच्यातनं 10वी नंतरचे करिअरचं वगैरे असा एक मॅप येतो. त्याच्यात एक चुकीची माहिती आहे. तुम्हाला आर्किटेक्चर हे फक्त सायन्समधून करता येतं. तुम्हाला कॉमर्स आणि आर्ट्स घेऊन आर्किटेक्चरला जाता येत नाही. एक आर्किटेक्चर सोडलं तर बाकी सगळे इंटिरियर डिझायनिंग असेल, प्रोडक्ट डिझायनिंग असेल, VFX असेल, कुठलंही तुम्ही मग ते कुठूनही जाऊ शकता आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समधून. त्याच्यानंतर मर्चंट नेव्ही नावाचा एक चांगला कोर्स आहे. मर्चंट नेव्ही तुम्हाला IMU CET, जर तुम्ही MHT CETची तयारी केली असेल तर IMU CETमधून तुम्ही जाऊ शकता तिथे. आणि खूप चांगलं करिअर. माझे जवळजवळ 100 विद्यार्थी आज ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये आहे. त्या काळात आम्ही खूप मुलांना आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही विदाऊट डोनेशन आतमध्ये, म्हणजे एक वेळ तर अशी झाली की आम्हाला मेसेज आला की आता मराठी मुलं बंद करा म्हणून. पण मुलांची त्यावेळेला परिस्थिती अशी होती 15 वर्षापूर्वी की म्हणजे टाय तर नंतरची गोष्ट, कपडे कुठले घालणार, दाढी करून जायचं आहे तुला, इथपर्यंत सगळे प्रकार होते. आणि अशी 100 विद्यार्थी आज माझे ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये आहेत. आज काही त्यातले कॅप्टन्स वगैरे आहेत. तर कॅप्टन्सचा पगार आज 15 ते 20 लाख रुपये आहे महिन्याला, वर्षाचा नाही सांगत आहे. सो एवढं चांगलं करिअर आहे मर्चंट नेव्हीमध्ये. IMU CET नावाची एक परीक्षा असते. 12वी झाल्यानंतर ती परीक्षा देऊ शकता तुम्ही. बी प्लॅनिंग नावाचे एक करिअर आहे. IITमधून तुम्ही आर्किटेक्चर आणि प्लॅनिंग नावाचं करिअर करू शकता IITमध्ये. JEE मेन्सचं जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 ऑप्शन येतात. पेपर 1 हा आपला इंजिनिअरिंगसाठी असतो आणि पेपर 2 हा प्लॅनिंगसाठी असतो. त्याच्यानंतर आजही तुम्हाला आज नवीन काय हे जर प्रश्न असेल, म्हणजे जर आपण 10 वर्षापूर्वी 15 वर्षा किंवा 20 वर्षापासून ऐकतो आहे की कम्प्युटर सायन्स, आज नवीन काय तर नॅनो टेक्नॉलॉजी नावाचं जे कोर्स आहे, नॅनो टेक्नॉलॉजी हे कोर्स फार नवीन, ॲक्च्युली तो जुना झाला आहे आजच्या घडीला. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय की नॅनो इज द स्मॉलेस्ट पार्टिकल. 10वी आणि 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आज आपल्याला माहिती आहे. आणि तुम्ही नॅनो कार वगैरे बघितली असेल. सो बेसिकली नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काय येतं तर त्याची साईज कमी करणं पण एफिशियन्सी वाढवणं. म्हणजे इथले पालक आहेत जे माझ्याशी रिलेट करतील की आपल्याकडे 10 वर्षापूर्वी मोबाईलचं जे मेमरी कार्ड होतं ते एवढं होतं आणि त्याची मेमरी किती होती 1 GB किंवा 2 GB, आणि ते टाकल्यावर आपला मोबाईल हँग होत राहायचा सतत. आजच्या घडीला आपल्या मोबाईलची मेमरी 512 आणि 1 TB झाली आणि ते इनबिल्ट आहे आणि मोबाईलचा स्पीड पण वाढला आहे. त्याच्यामुळे एफिशियन्सी वाढवणं आणि साईज कमी करणं यांना आपण नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतात. काही वर्षापूर्वी आपल्याला सोनोग्राफी करायचं तर सोनोग्राफीच्या आपल्याला लॅबमध्ये जायला लागायचं. आज हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीचं मशीन तुमच्यापर्यंत येते, एक वॉशिंग मशीनसारखं घेऊन येतात. सो हे सगळं कशाचं कमाल आहे तर नॅनो टेक्नॉलॉजीचा कमाल आहे. नॅनो टेक्नॉलॉजी इज द फ्युचर ऑफकोर्स, पण नॅनो टेक्नॉलॉजी तुम्ही भारतात करू नका, हा माझा आत्ताचा सल्ला आहे. 4 वर्षांनी कदाचित वेगळा असू शकतो, कारण आजही नॅनो टेक्नॉलॉजीला बरेचसे कॉलेजेस चालू झालेले आहेत, पण ग्रॅज्युएशनच्या लेवलला जे कॉलेजेस आपल्याकडे चालू झाले ते नवखे आहेत. परदेशात जाण्याची संधी मिळाली तर निश्चित करा. परदेशात खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. मी परदेशातल्या जाणाऱ्या मुलांना आणि भारतात शिकायचं असेल तरी एक परीक्षेचं नाव देतो, मग ते सायन्स असेल, कॉमर्स असेल किंवा आर्ट्स असेल. 10वीच्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलीच पाहिजे असा माझा हट्ट असतो. DSAT नावाची परीक्षा आहे. डी म्हणजे डिजिटल, सॅट SAT, सॅट सीटचं पास्ट टेन्स सॅट असतं. स्कॉलिस्टिक असेसमेंट टेस्ट
ही परीक्षा आहे. तुम्ही 10वीनंतर केव्हाही देऊ शकता. याच्यात फक्त मॅथ्स आणि इंग्लिश याच्यावर परीक्षा होते. 800 मार्काचे 1600 मार्काचा पेपर आहे. 400 मार्कांचं पासिंग आहे फक्त. 400 मार्क्स पासिंग आहेत. आणि तुम्हाला ही परीक्षा का द्यायला पाहिजे, वेदर इट इज सायन्स, कॉमर्स ऑर आर्ट्स, तुम्हाला भारताच्या बाहेर जर जायचं असेल तर ही बेसिक परीक्षा आहे. तुम्ही जर आज बघितलं तर सर US वाईट परिस्थिती आहे, जर्मनीमध्ये वाईट परिस्थिती आहे असं आपल्याला दिसतंय, पण ते 100% सत्य नाही. दोन्ही बाजू आहेत त्याला, कारण नोकऱ्या मिळत आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा मुलगा आज 20व्या वर्षी अमेरिकेत नोकरी करतो आहे, शिक्षण घेतो आहे. आज तुम्हाला मी इथे सांगतो सर्व पालकांना, तुमच्या मुली पण असतील तरी घरी जेवण बनवत नसणार, वाईट वाटून घेऊ नका, पण बऱ्याचशा मुली नाही बनवत घरी पण जेवण. तिथे तो मुलगा पण जेवण बनवतो आहे आणि 20व्या वर्षी त्यांनी स्वतःची कार घेतली आहे. आपण केव्हा घेणार? त्याच्यामुळे संधी उपलब्ध आहेत. आणि मी तुम्हाला परत सांगतो, आपले मध्यमवर्गीयांचे 2च प्रश्न असतात. जेव्हा मी सांगतो 12वीनंतर मुलांना पाठवा, तेव्हा 2च प्रश्न. ह्याला आत्ता पण उठवावं लागतं, तो तिथे उठेल का? गपचूप उठतात, जबाबदारी घेतात तिथे पडल्यावर. मी म्हटलं ना, जेवण पण बनवतो आहे आज, नाही जमत व्हिडिओ कॉल लावतो आहे, आई इथून सांगते भाजी कुठली आहे आज, ते हे टाक हे टाक हे टाक, सगळं चालतं तिकडे, खेळ चालू असतो आमच्याकडे, मजा असते ती. सो ते करतात, शिक्षण घेत आहेत, नोकरी करतात. त्या नोकरी फक्त पैशापुरता नाही आहे, तर त्याचा एक अनुभव जो येतो ना, तो अनुभव घेऊन तुम्ही बाहेर पडता. मी असं म्हणत नाही परदेशात जाऊन सेटल व्हा, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मलाही माहीत नाही माझा मुलगा परत येईल की नाही येईल, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण एनिवे आज नाही तर उद्या कुठेतरी बाहेर जायची गरज पडली तर तो जाणार, तर आत्ताच का नाही जर त्याचं भलं होत असेल तर. आणि पैशाच्या बाबतीत मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे व्यवस्थित आर्थिक नियोजन केलं. आर्थिक नियोजन याचा अर्थ सेविंग्सच नाही म्हणत आहे मी. मगाशीच तुम्हाला सांगितलं, माझं स्वतःच्या मुलासाठी माझं स्वतःचं एज्युकेशन लोन पण पास झालं नव्हतं, कारण माझी आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. तरी पण तो मुलगा आज तिकडे गेला आहे, स्वतःचं शिक्षण स्वतः घेतो आहे. इकडे तुमच्या मुलाला तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला पाठवलं तरी तो तुमच्यावरच अवलंबून राहणार 4 वर्ष किंवा त्याचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत. मी फक्त मुलाला पाठवताना सांगितलं आहे, मी काहीही करून तुझं पहिल्या वर्षाचा खर्च करतो आहे, दुसऱ्या वर्षापासून कदाचित मला जमणार नाही. त्याच्यामुळे आज तो स्वतःच्या पायावर तिथे उभा आहे, स्वतःचं शिक्षण स्वतः घेतो आहे. सो आपल्याला US आहे, कॅनडा आहे, जर्मनी आहे, हे चांगले ऑप्शन्स उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलिया आहे, UK आहे. ज्यांना आर्ट्समधून जायचं आहे UK हा चांगला ऑप्शन आहे, आयर्लंड हा चांगला ऑप्शन आहे. ज्यांना कॉमर्समधून जायचं आहे त्यांना ऑस्ट्रेलिया हा चांगला ऑप्शन आहे, जायला हरकत नाही. आता राहिला प्रश्न, कॉमर्सवाले उदास असतील सर मगाचपासून सायन्सबद्दलच बोलत आहेत, तर मी ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या सांगितल्या त्या सायन्स कॉमर्स आर्ट्ससाठीच होत्या असं समजा. बऱ्याचशा गोष्टी खास करून जे मी तुम्हाला अब्रॉड एज्युकेशनचं सांगितलं, DSAT नावाची परीक्षा ही वर्षातनं 7 वेळा होते. आपल्याला वर्षभर वाट बघायची गरज नाही. तुमचं ज्ञान 10वीचं जेवढं आहे ना तेच पाहिजे तुम्हाला, त्याच्यातनंच प्रश्न येणार आहेत. फक्त क्लासेस लावायला लागतात, कारण त्यांचं इंग्लिश आणि आपल्या इंग्लिशमध्ये फरक आहे. त्याच्यानंतर ही परीक्षेची व्हॅलिडिटी 5 वर्ष आहे. तुम्हाला आज JEE किंवा नीट किंवा तुमचं IP मॅटची एक्झाम जर दिली कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी, आणि जर तुम्ही या वर्षी तुम्हाला 100% आहेत आणि पुढच्या वर्षी तुम्ही गेलात, काही कारणास्तव ह्या वर्षी ॲडमिशन नाही घेता आलं आणि पुढच्या वर्षी तुम्ही गेलात आणि सांगितलं मला 100% होते, प्लीज मला ॲडमिशन द्या, कोणीही तुम्हाला उभं करणार नाही. कारण पुढच्या वर्षी तो फक्त एक कागदाचा तुकडा आहे. आपल्याला व्हॅलिडिटी SATमुळे 5 वर्षाची मिळते. आपल्याला SATमुळे भारतामध्ये 50 युनिव्हर्सिटीज मिळतात, ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी निराश होऊ नका, बिंदास आर्ट्स घ्या. मी तुम्हाला सांगतो, अशोका युनिव्हर्सिटीची फीस बघा ग्रॅज्युएशनची. अशोका युनिव्हर्सिटी जी हरियाणामध्ये आहे त्याची फीस ग्रॅज्युएशनची फक्त 30 लाख रुपये आहे. आर्ट्स करणारे विद्यार्थी जर 30 लाख रुपये भरत असेल तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये काहीतरी असेल, त्या शिक्षणामध्ये काहीतरी असेल म्हणून भरतात एवढी वर्ष लोक, तर ते करायला हरकत नाही. कॉमर्सच्या मुलांसाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की कॉमर्स आजकाल जसं सायन्स वाढत चाललं आहे तसं कॉमर्स वाढत चाललं आहे. पूर्वी आमच्या वेळेला कॉमर्स म्हटल्यानंतर 3च गोष्टी होत्या, एक तर CA बन किंवा CS बन किंवा ICWA कर. आज ICWAचं नाव बदलून CMA केलं आहे, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी हे नाव केलेलं आहे.
सो या तिन्ही जे आहे ते प्रोफेशनल कोर्सेस आहेत. पण ह्या 3 कोर्सेसवरून अजून काही कोर्सेस जे उपलब्ध झालेले आहेत ते म्हणजे एक आहे CPA. CPA हा कोर्स आहे सर्टिफाईड प्रायव्हेट अकाउंटंट. हा जो प्रकार आहे हा अमेरिकेचा CA आहे. म्हणजे तुम्ही इंडियातले CA आहेत. सो इंडियामध्ये CAचा रिझल्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे 2 किंवा 3 किंवा जास्तीत जास्त 5% लागतो दरवर्षी. पण CPA इझी आहे. सर्वात बेस्ट आजच्या घडीला जे UKचा कोर्स आज इंडियामध्ये अवेलेबल आहे तो म्हणजे ACCA हा कोर्स आहे UKचा. आणि तो जर केला तर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट UKचे होता. आणि त्याचा बेनिफिट असा आहे की जगभरात ACCA केलेल्या जर विद्यार्थी असेल तर जगभरात 180 देशांमध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. आणि हे मी नाही सांगत, हे सगळं जे सांगतो आहे ना हे सगळं तुम्हाला गुगलवर मिळेल. फक्त योग्य साईट्स बघता आल्या पाहिजेत. आता ACCA हा चांगला ऑप्शन आहे. कोणीतरी मला विचारलं होतं, चांगला प्रश्न होता की सर मला CFO बनायचं आहे. CFO म्हणजे काय आणि मला ते बनायचं असेल तर काय करावं लागेल. तर CFO हा जो आहे, माझी एक मैत्रीण आहे तिला मी फोन केला पटकन, बाबा CFO काय काय करायचं आता. ही माझी मैत्रीण जी आहे ना दर 6 महिन्याला नोकरी बदलते. म्हणजे ती फक्त निगोशिएट करत असे, तुम्ही किती देताय, तुम्ही किती देताय, मला पगार हेच चालू असतं. CFO म्हणजे आपल्याला चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणतात. कुठल्याही कंपनीमध्ये चीफ फायनान्शियल ऑफिसर हा महत्त्वाचा भाग असतो. CEO नंतर जर कोण असेल तर CFO असेल. त्याला तुम्हाला करायचं असेल तर CFA म्हणजे सर्टिफाईड फायनान्शियल ॲनालिस्ट हे करावं लागेल. किंवा CFP म्हणजे सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर हे करावं लागेल. किंवा CPA मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे किंवा CMA किंवा ACCA किंवा तुम्ही MBA इन फायनान्स केलेलं असेल तरी चालेल. कॉमर्सच्या मुलांसाठी अजून मला 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. ते म्हणजे आपल्या मुलांना बऱ्याच लोकांना माहीत नाही पण एक चांगली संधी आत्ता उपलब्ध झालेली आहे. ती म्हणजे IP मॅट इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर मॅनेजमेंट. त्याचा फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर मॅनेजमेंट ॲप्टिट्यूड टेस्ट IP मॅट. 10वी आणि 12वीला जशी सायन्सचे विद्यार्थी JEE आणि नीट करतात ना तसे तुम्ही IP मॅट देऊ शकता. आता याच्यात काय आहे किंवा फायदा काय आहे याचा ते समजून घेऊया. आमच्या वेळेला म्हणजे इथे जे जुने लोक बसलेले आहेत त्यांच्या वेळेला जर MBA करायचं असेल तर जसं इंजिनिअरिंगसाठी IIT आहे किंवा मेडिकलसाठी एम्स आहेत तसं भारत सरकारचा उपक्रम आहेत MBAसाठी IIM इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. हे IIMमधून बाहेर पडलेली लोकांना भारतात कधी थांबतच नाही. पण होतं काय की पूर्वी जो आधीचा ट्रेंड होता तो ग्रॅज्युएशन करायची मुलं आणि मग जायची MBA करायला. त्यातला तर एक मोठा मूर्खपणाचा प्रकार असा होता की मॅक्सिमम इंजिनिअरिंग झाल्यावर MBAला जायचे. तुम्ही 3 इडियट्समध्ये पण हा डायलॉग ऐकला असेल, इंजिनिअरिंग करतो आणि मग तो MBAला जातो आहे, राईट. आणि आत्ताच्या घडीला पण तुम्ही जर फॅक्ट बघितला ना तर IIMsमध्ये शिकणारे मॅक्सिमम इंजिनियर्स आहेत. वाईट वाटून घेऊ नका, मी पण स्वतः इंजिनियर आहे. कारण इंजिनिअरिंगचं जे ट्रेनिंगच असतं ना ते वेगळं असतं, त्याच्यामुळे तो फरक पडतो तिथे. आणि म्हणून ती मुलं बेसिकली MBA हा कॉमर्सचा पार्ट आहे पण तिकडे शिकणारे IIMsमध्ये जी बरीचशी मुलं आहेत ती BTech किंवा BE झालेले इंजिनियर्स आहेत. मग आत्ता काय नवीन आहे तुमच्यासाठी, IPM म्हणजे इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर मॅनेजमेंट. म्हणजे तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर तुम्ही BBA प्लस MBA दोन्ही एकत्र करता IIMमधून. आणि मग जर तुम्हाला IIMमध्ये शिकायचं असेल, जर तुमचं थॉट क्लिअर आहे मला पुढे जाऊन MBAच करायचं आहे तर कशाला आपण इंजिनिअरिंग वगैरे करत बसायचं. डायरेक्ट 12वी नंतर तुम्ही जाऊ शकता. आणि 12वी नंतर जर जायचं असेल तर IP मॅट नावाची परीक्षा आहे. सो 12वी सायन्सचे विद्यार्थी जसे JEE आणि नीटची तयारी करत असतात किंवा CETची तयारी करत असतात तसे तुम्ही IP मॅटची तयारी करू शकता. तसंच ज्या लोकांना लॉमध्ये जायचं आहे, पूर्वी लॉचा प्रकार काय होता, आधी ग्रॅज्युएशन कंप्लीट करा आणि मग 2 वर्ष लॉसाठी करा तुम्ही. आता तसं नाही आहे. तुम्ही CLAT नावाची एक्झाम दिली, CLAT 12वीत असतानाच, तर CLATच्या थ्रू तुम्ही डायरेक्ट BCom प्लस LLB असा एकत्रित कोर्स मिळतो 4 वर्षाचा आणि तुम्ही दोन्ही गोष्टी एकत्र किंवा BA प्लस LLB असं एकत्रित करू शकता. UPSCचा एक प्रश्न होता, UPSCच्या बाबतीत MPSCच्या बाबतीत एक प्रश्न असा होता की कधी करायचं, कसं करायचं. फक्त एक गैरसमज बऱ्याच वेळेला UPSCच्या बाबतीत असा आहे की UPSC करायचं असेल तर आर्ट्सला गेलं पाहिजे, तर असं नाही आहे. UPSC NDAची परीक्षा पण UPSCच कंडक्ट करत असं. UPSCचा फुल फॉर्म आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन.
सो NDAची परीक्षा पण UPSCच कंडक्ट करत असतं. त्याच्यामुळे UPSCच्या थ्रू बरेचसे ऑप्शन्स ओपन होतात, जे आपण IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस हे जे आपण म्हणतो ही टॉपमोस्ट आहे इंडियामध्ये, नो डाऊट अबाउट इट. पण त्याच्याबरोबर अनेक सर्व्हिसेस आहेत. त्यातली एक सर्व्हिस आहे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस. त्याच्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग करून पण UPSCची परीक्षा देऊ शकता. दुसरी सर्व्हिस आहे IMS, दॅट इज इंडियन मेडिकल सर्व्हिस. तुम्ही मेडिकल करून पण तुम्ही सर्व्हिसेसची परीक्षा देऊ शकता. त्याच्यामुळे UPSC हा नंतरचा भाग आहे. आत्ता तुम्हाला काय शिकायचा हा माझा प्रायर प्रश्न असेल. आता एक प्रश्न मला आठवला म्हणून सांगतो की बऱ्याचशा मुलांना मी सुरुवातीला सांगितलं JEE आणि नीटचे क्लासेस लावताना विचार करा, कारण अनफॉर्च्युनेटली बऱ्याचशा गोष्टी आज मला आपल्याच विभागातले काही विद्यार्थी आहे 6 लाख रुपये एका क्लासला JEEची किंवा नीटची परीक्षाचा फीस भरली आहे 6 लाख रुपये, आणि ते करून पण काही समजत नाही म्हणून परत प्रायव्हेट ट्युशन्स आम्ही घेतो आहे 3-4 लाखाचे. म्हणजे 11वी आणि 12वीला 10 लाख खर्च करणं हे खरंच वर्थ आहे का, हा प्रश्न आहे. माझं प्रॅक्टिकल उत्तर असं आहे की ते 2 लाख 3 लाख JEE आणि नीटची आपल्याला जर माहिती आहे, मी कॉम्पिटिशन किती आहे हे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, तर मी परत सांगतो CETचा अभ्यास करा आणि JEEचे काही ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहे जे 5-6 हजारात मिळत आहेत आपल्याला. मी नावं कुठल्या क्लासेसची घेणार नाही कारण त्याचं प्रमोशन आपलं काही चाललेलं नाही आहे इथे. पण 5-6 हजारात जर तुम्हाला मिळत असेल, तुमच्यात जर ती खरंच जिद्द असेल तर ते ऑनलाईनमध्ये पण अभ्यास करणारी मुलं आहेत. माझ्याकडे 2 शिक्षक आहेत जे सायन हॉस्पिटलला शिकत आहेत. माझ्याकडे जेव्हा इंटरव्ह्यूला आले बायोलॉजी शिकवायचं आहे तर म्हटलं सर तुम्ही जॉब कशाला करताय, तर म्हणतात की म्हणजे तुम्ही जर सायन हॉस्पिटलला MBBSचा कोर्स करताय तर जॉब कशाला करायला पाहिजे, सर घरी पैशाची गरज आहे. मग माझा पुढचा प्रश्न होता, बाबा तू MBBSला ॲडमिशन मिळालं आहे म्हणजे तुला 650चा स्कोर आरामात मिळाला आहे, म्हणजे तू कुठला तरी क्लास लावला असणार, मग ते पैसे कुठून आणलेस तू. त्यांनी मला सिम्पल सांगितले, अमुक एक ऑनलाईन कोर्स आम्हाला 5,000त मिळाला, मी 5,000त शिकलो, 650 मार्क मिळाले, सायन हॉस्पिटलला ॲडमिशन मिळालं. आता बघा, शिकलात आनंद आहे, नाही शिकलात तर निदान तुम्हाला आणि मला किंवा पालकांना दुःख नाही आहे, कारण नुकसान झालं तर 5 ते 10 हजाराचं होणार आहे, जास्त होणार नाही आहे. त्याच्यामुळे एखादा प्रयोग केला असं आपण समजू शकतो. त्याच्यामुळे खूप विचार करून, कारण अनेक वेळेला माझ्याकडे आता 15 दिवसात एक मुलगीला घेऊन आलेले ज्यांना मी आधीच सांगितलेलं की हिला JEE, कारण काउन्सिलिंगसाठी आलेलं, पुन्हा एकदा मी रिपोर्ट बघितलेला, त्यांना सांगितलेलं हिला आर्ट्सला पाठवा, हट्टापायी बिकॉज तिला 97% मिळाले म्हणून तिला JEEच्या एका मोठ्या क्लासला 5 लाख रुपये भरून टाकले आणि आत्ता 15 दिवसांनी ती मुलगी म्हणते मला झेपत नाही आहे. ही अशी अनेक उदाहरणं आहेत. गेल्या वर्षी माझ्याकडे रात्री 11 वाजता एका मुलीला नीटसाठी सुसायडल मोडमध्ये होती, तर 11 वाजता घरी घेऊन आलेलं, कारण नाईलाज होता, एवढी इमर्जन्सी होती. कारण 6 लाख रुपये भरलेत सर. त्या मुलीला पण वाईट वाटतं, मुलं वाईट नसतात ना, मुलांना पण वाईट वाटतं आता आम्हाला जमत नाही आहे म्हणून. मग ती मुलं म्हणतात आम्हाला कसं करायचं. सो हे प्रकार फार कॉमनली होत आहेत. एक 2-3 कोर्सेसच्या बाबतीत मला इथे सांगावंसं वाटेल ॲडिशनल. इन जनरल जर करायचं झालं तर अर्थात आता मी मगाशी जे CFA वगैरे सांगितलं हे कॉमर्समधून येणारे प्रोफेशनल कोर्सेस आहेत, बरेचसे दरवाजे ओपन झाले आहेत. महाराष्ट्राची CET घेऊन जर जे लोक BBA करणार असतील तर मी त्यांना सजेस्ट करेन शक्यतो नका करू, प्युअर BComला जा, कारण अनेक कॉलेजेस आपल्या आजूबाजूला जात आहेत जिथे मी नावं नाही घेणार कोणत्याही कॉलेजचं, की ते BBA BMSच्या नावाखाली काहीही शिकवत नाहीत. नॉलेज बेस काही क्रिएट होत नाही आहे. सिम्पल तुम्हाला क्वेश्चन बँक दिली जाते आणि ती तुम्ही पाठ करून, सो नॉलेज तुमचं क्रिएट नाही होत आहे. त्यापेक्षा BCom करा. तुम्हाला मी मगाशी 3-4 साईट्सची नावं दिलेली आहेत, इथे बरंचसं स्किल्स तुम्हाला स्वतःहून घरी डेव्हलप करता येईल. त्यामुळे तिथे पैसे घालवू नका. हॉटेल मॅनेजमेंट आहे आपल्याकडे. अनेक मुलं, मला वाटतं ही जी वास्तू आहे ही स्पोर्ट्सशी रिलेटेड एक वास्तू आहे. आपल्याकडे पण बऱ्याच मुलांना स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असतो. माझ्याकडे आता बरीच मुलं येतात, क्रिकेट चांगलं खेळतात, कबड्डी आहे, खो खो आहे, किंवा बरेचसे खेळ खेळणारी मुलं येत आहेत. तर अनेक वेळेला पालकांचा असा डोक्यात एक प्रश्न असतो की हे करून करणार काय. तर तुमच्या माहितीसाठी फार सुंदर कोर्स आज आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे, स्पोर्ट्स मॅनेजमेंट विथ AI. जर तुमचं 12वी झालं असेल आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठूनही, स्पोर्ट्स मॅनेजमेंट विथ AI किंवा डेटा सायन्स तुम्हाला करता येतं आणि खूप कमी फीमध्ये तुम्हाला, अर्थात आपल्याला ती जास्त वाटते पण खूप कमी फीमध्ये ते करता येतं. कारण माझा बाहेरचा अनुभव आहे, बाहेर खूप फीज आहेत. तर मुंबई युनिव्हर्सिटीमधला कोर्स आहे.
जिथे मुलगा तुमचा स्पोर्ट्समध्ये जरी यशस्वी नाही झाला तरी त्याच्या कारण आज जर तुम्ही साधी IPL बघितलं तर 15 खेळाडू आहेत, पण त्या 15 खेळाडूंच्या पाठीमागे 400 लोकांचा स्टाफ आहे जो त्यांच्यावर काम करतो आहे. तर हे मुलं येतात कुठून? तर ती स्पोर्ट्स मॅनेजमेंटमधून येतात. आजच्या घडीला भारतामध्ये स्पोर्ट्सला खूप वाव दिला जातो आहे. सो स्पोर्ट्स मॅनेजमेंटला पण खूप चांगली संधी आहे. ज्यांना BSc IT BSc आता कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी पण BSc IT ओपन झालं आहे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी BSc कम्प्युटर सायन्स ओपन झालं आहे, BCA ओपन झालं आहे कम्प्युटर ॲप्लिकेशन्स. त्याच्यामुळे ज्यांना सायबर सिक्युरिटी करायचं आहे त्यांच्यासाठी BCAचं पण चांगलं ऑप्शन एक ओपन आहे. ओके, आय थिंक कोणाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मी आधी घेईन. अजून काय माझ्याकडनं चुकून राहून गेलं असेल तर. एक प्रश्न होता कुठेतरी मला याच्यात, हे सगळे तुमचे प्रश्न आहेत इथे. क्लास कुठला लावायचा ते मी सांगू नाही शकत, कळलं? क्लास तुम्हाला जो सुटेबल वाटतो आहे त्याचा तुम्ही इनफॅक्ट क्लास कुठला जॉईन करायचा याच्यावर उद्या किंवा परवा एक व्हिडिओ बनवतो आहे, यूट्यूबवर तुम्हाला मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला माहिती मिळेल त्याच्यात. सो आय थिंक बऱ्याचसा पार्ट कवर केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडनं वैयक्तिक काही माहिती हवी असेल किंवा तुमचे स्पेसिफिक, कारण ही फार जनरिक माहिती होती, कारण इथे तुम्हाला मी सांगू शकत नाही तू इथे हे कर, तू हे कर, तू हे कर, असं नाही होत. त्याच्यासाठी वैयक्तिक बसून हे सगळं डिस्कशन करावं लागतं. मीही तुमच्यासारखाच लालबाग परळमधला छोट्याशा घरातून मोठा झालेला एक माणूस आहे. त्याच्यामुळे माझे रूट्स अजून इथेच आहे. कारण मी माझ्या मुलाला नेहमी हे सांगतो की तू अमेरिकेत स्थायिक झालास मला प्रॉब्लेम नाही, पण तुझी मुळं इथे आहेत हे विसरू नको. आणि म्हणून माझ्या मुलाच्या अभ्यासाच्या टेबलवर आजही भारताचा झेंडा आहे, त्याच्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. हे समोर ठेवून तो अभ्यास करतो. त्याच्यामुळे मुळं विसरायला नकोत आपल्याला. मी इथेच आहे, समोरच माझं ऑफिस आहे, माझे क्लासेस आहेत, ते तुम्हाला मगाशी सांगितले. कोणालाही कोणत्याही प्रकारची करिअरबद्दल माहिती हवी असेल, कोणत्याही प्रकारचे क्लासेसबद्दल माहिती हवी असेल तर तुमच्याकडे जे रायटिंग पॅड दिलेले आहेत त्याच्यावर माझ्या ऑफिसचा नंबर आहे, तुम्ही संपर्क साधा. मीटिंग ऑफचं टायमिंग घ्या, मीटिंग फिक्स करा आणि तुम्ही येऊ शकता. त्या रायटिंग पॅडवर साईडला एक QR कोड दिलेला आहे, तो यूट्यूब चॅनलचा QR कोड आहे. तो स्कॅन करून तुम्ही यूट्यूब चॅनल्सवर मी मगाशी सांगितलेले ते व्हिडिओज बघू शकता आणि जे येणारे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मिळू शकतात. तुम्ही आमची एक कम्युनिटी आहे. आमच्या क्लासेसची स्पेशालिटी आहे, गेली 30 वर्षातली स्पेशालिटी आहे. जुने विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांना मदत करत असतात. त्याच्यामुळे जॉब्स आहेत त्या आम्ही कम्युनिटीवर टाकतो, नवीन कोर्सेस आहेत त्या आम्ही कम्युनिटीवर टाकतो. तर तुम्हाला ती माहिती मिळत राहील. तुम्ही या नंबरवर मेसेज जरी पाठवलात कम्युनिटी जॉईन करायची आहे त्याची तुम्हाला आम्ही लिंक पाठवू. तुम्ही सिम्पली कम्युनिटी, आम्ही तुम्हाला कोणी फोन करणार नाही, टेन्शन घेऊ नका, राईट? कारण मी डेटा घेतलेला नाही. सचिन दादा जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा मला पहिला प्रश्न विचारला, तुमचा काय फायदा आहे? म्हटलं काहीच नाही. फायदा व्हायचा तो होतो, डेटा हवा आहे का? तर मी डेटा पण घेतलेला नाही आहे तुमचा, त्याच्यामुळे माझ्याकडे तुमचा डेटा नाही, काही नाही. तुम्हाला जर वाटलं की मला भेटायचं आहे तर तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधा आणि तुम्ही येऊ शकता. सर्वात शेवटी जाता जाता काही लोकांचे इथे मला आभार, नाही याच्यावर नंबर आहे ऑफिसचा, हे दिलं आहे सर्वांना. सांगू? ओके, चलो. माझा वैयक्तिक नंबर लिहून घ्या, 70 7039 29 66 51 7039296651. फोन डायरेक्टली करू नका, केला तरी काही फरक नाही पडत. माझ्याकडे माझा मोबाईल नसतो, म्हणजे सायलेंट मोडवर असतो. आत्ता बघितलं तिथे आहे मी, माझ्याकडे मोबाईल नाही आहे. पण मी तुम्हाला मेसेज पाठवला तर त्याचा रिप्लाय देईन. गरज असेल तर मी समोरून तुम्हाला खरंच फोन करेन. असं कधीच होत नाही की माझ्याकडे आलेल्या फोनना मी रिप्लाय देत नाही, मी रिप्लाय करतो सगळ्या फोनना. ओके, सो जाता जाता काही लोकांच्या इथे मला जी संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानणं गरजेचं आहे. की इथे ज्यांनी प्रोग्राम आयोजित केला, श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ आणि सचिन दादांनी जो इथे कार्यक्रम आयोजित केला, सचिन दादांचं स्पेशालिटी असं होतं की
बऱ्याच वेळेला समोर बसल्यावर कन्व्हिन्स करावं लागतं. मला कन्व्हिन्स नाही करावं लागलं. मी त्यांना फक्त म्हटलं की आपल्याला असा एक कार्यक्रम घ्यायचा आहे मार्गदर्शनाचा. त्यांनी तिथल्या तिथे हो म्हणून आणि तिथल्या तिथे सगळ्या कामाला सुरुवात केली. त्याच रात्री माझ्यापर्यंत डिझाईन पाठवली, सर हे असा हॉल आहे, हे सगळं केलं, असं झालं आहे. एवढ्या फास्ट आज मुलांसाठी आपण सर असं व्यवस्था करतो आहे. मुलं रात्री उशिरा जाणार म्हणून आपण त्यांना प्रसाद म्हणून काहीतरी देतो आहे. हे त्यांनी सगळी व्यवस्था करून टाकली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सचिन दादांना ज्यांनी मला सचिन दादांपर्यंत पोचवलं ते आकाश परदेशी, ते पण इथे कुठेतरी उपस्थित आहेत. ते नेहमी साधेपणात राहतात. मिलिंद जाधव सर आहेत, माधव सर जे माझ्याबरोबर आहेत, डॉक्टर काजल आपले विद्यार्थिनी आहे, ती स्वतः एक काउन्सिलर आहे, कविता मॅडम आहेत आमच्या स्टाफमधल्या, निनाद आहे, दीपेश आहे, यांचे आभार मानणं तेवढंच गरजेचं आहे. मला इथे तुम्ही सर्वांनी शांतपणे, मला माहीत नाही मी किती वेळ बोललो कारण घड्याळ नाही आहे माझ्याकडे, पण शांतपणे ऐकून घेतलं. सगळ्यांना गरम होतं आहे वगैरे वगैरे, सगळं बाजूला ठेवून शांतपणे ऐकतं आहे. इथे पाठीमागे ज्यांना बसायला जागा नाही ते पण शांतपणे तिथे ऐकत आहेत. अगदीच कोणाच्याही चेहऱ्यावर असा त्रास दिसत नाही. आणि मला वाटतं हीच ती स्पेशालिटी ह्या वास्तूची आहे. कारण आपण ज्या प्रांगणात आहोत आपण, ते स्वामींचं प्रांगण आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे सगळं चाललं आहे. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार माझे ऐकून घेतल्याबद्दल. आणि मी माझे स्नेही, माझे मित्र नाना आंबोले इथे आले आहेत, त्यांचे पण आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.